एक उद्दिष्ट देणारे आपल्या संस्थेचे संकल्पक संस्थापक शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे. बापूजींच्या या शिक्षण प्रसाराच्या ज्ञान यज्ञामध्ये अखंडपणे आपल्या समिधा अर्पण करणाऱ्या आणि एवढं अनमोल काम करून सुद्धा कायम प्रसिद्धीपासून दूर असणाऱ्या आपल्या संस्थेच्या संस्थामाता सौ सुशीलादेवी साळुंखे, ज्यांचं नाव आपल्या विद्यार्थ्यांच्या समोर कायम एक आदर्श म्हणून राहावं या उद्देशानं बापूजींनी आपल्या संस्थेच्या मस्तकावर ज्यांचं नाव धारण केलेलं आहे ते मानवता धर्माचे प्रसारक स्वामी विवेकानंद. या सर्व महामानवांना मी मनापासून अभिवादन करतो. आज आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कडेपूर या महाविद्यालयाच्या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या या मराठी विषयाच्या कार्यशाळेसाठी या ठिकाणी आभासी व्यासपीठावर उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राचार्य उदयसिंह माने पाटील सर, विभाग प्रमुख प्राध्यापक बापूराव पवार सर, तंत्रसहाय्य करणारे आमचे मित्र व्यवहारे सर, सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका डॉक्टर विजया पवार मॅडम, उपस्थित सर्व सहभागी. खरं तर आज माझी अडचण म्हणजे लॅपटॉप समोर असला म्हणजे आपल्याला उपस्थितांची सहभागी लोकांची नावंही कळतात आणि उपस्थितांचा नामोल्लेख करता येतो, परंतु आज माझ्याकडे लॅपटॉप नाहीये, मी मोबाईलवरून बोलतोय, त्यामुळे मर्यादा आहे, मला उपस्थितांची नावं आणि कोण उपस्थित आहेत लक्षात येत नाही. पण उपस्थित असणाऱ्या सर्वांना मी मनापासून नमस्कार करतो. खर तर आज या आभासी कार्यक्रमासाठी मला अत्यंत प्रेमानं आपण निमंत्रित केलं आणि या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. आपल्या महाविद्यालयाचे अत्यंत उत्साही आणि सर्वांना नेहमी प्रेरणा देणारे असे प्राचार्य, माझे ज्येष्ठ मित्र आणि बंधुतुल्य मित्र. खरं तर ज्येष्ठ हा शब्द त्यांच्यासाठी योग्य नाही, कारण तारुण्याचं वरदान लाभलेलं व्यक्तिमत्व ते आहे. त्याच्यामुळं माझे मित्र, कारण सरांना काही कल्पना आहे, ते आमच्या संस्थेतले एक ज्येष्ठ आजीव सेवक शाहीर कुंतीनाथ करके, ते बऱ्याच वेळेला मला उदयसिंह माने पाटील सर म्हणून माझ्याशी गप्पा मारायचे आणि मग नंतर मला सांगायला लागायचं, सर मी महेश गायकवाड आहे आणि सर आज आलेले नाहीयेत. तर सर प्राध्यापक असल्यापासूनचे माझे मित्र असणारे असे आपले अत्यंत उत्साही कल्पक, कारण सरांनी ज्या काही योजना याच्या आधीच्याही कॉलेजमध्ये इथं आल्यानंतर सुद्धा राबवलेल्या आहे ते अत्यंत कौतुकास्पद आहे. आणि संस्थेच्या व्यवस्थापक मंडळाच्या सदस्य म्हणून आम्हाला दोघांनी एकत्र काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे सरांच्याकडे असणाऱ्या विविध कल्पना आणि त्यांच्या संस्थेच्या संदर्भात असणाऱ्या अनेक योजना याचा मला नेहमीच लाभ मिळतो, ऐकायला मिळतात. असे आमचे मित्र प्राचार्य उदयसिंह माने पाटील सर यांनी अत्यंत प्रेमानं मला या ठिकाणी बोलवलं. आपल्या मराठी विभागाचे विभाग प्रमुख आणि अत्यंत उत्साही असणारे असे प्राध्यापक आणि माझे मित्र प्राध्यापक बापूराव पवार सर यांनी आग्रहानं सांगितलं, सर आपल्याला या ठिकाणी बोलायला यायचंच आहे आणि विषयाच्या संदर्भात चर्चा केली. सरांचा जो उत्साह मला या आयोजनामध्ये दिसला त्याच्यामुळं मी या कार्यक्रमाला येण्यासाठीच मी स्वतःच उत्सुक होतो. अत्यंत आनंदानं मी या ठिकाणी आलेलो आहे. अत्यंत सुंदर पद्धतीनं सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका विजया पवार मॅडम आहेत. नेहमीच त्या अत्यंत गोड आणि समयसूचक असं सूत्रसंचालन करत असतात. आणि आपण सर्वजण म्हणजे खरं तर पाहुणे हा शब्द मला स्वतःला खटकणार आहे, कारण मी आपल्या कुटुंबातला एक घटक आहे आणि आपल्या कुटुंबातला एक व्यक्ती म्हणून मी आपणाशी चर्चा करतोय, विद्यार्थ्यांशी चर्चा करतोय. आणि मला माहिती आहे की काल रजिस्ट्रेशन वरून माझ्या लक्षात आलं की याच्यामध्ये जवळपास महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व कानाकोपऱ्यातून अनेक मराठी भाषा प्रेमिक, संत साहित्याचे प्रेमी या ठिकाणी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. जवळपास 100च्या आसपास पार्टिसिपेंट इथं झालेले आहेत आणि याच्यापेक्षा जास्त पार्टिसिपेंट आहेत. त्यांना मला वाटतं संयोजकांनी युट्यूब आणि फेसबुकची सोय करून दिलेली आहे. त्यामुळे उर्वरित 100पेक्षा जास्त उरलेले जे असतील ते फेसबुक आणि युट्यूबवर ही इथं पाहत असतील. आणि मला असं वाटतं की हा जो एक अभूतपूर्व प्रतिसाद या कार्यशाळेला मिळालेला आहे याचं कारण मला समाधान आहे की जो विषय मी आणि आमच्या मराठी विभागानं कडेपूर कॉलेजच्या निवडलेला होता तो विषय किती योग्य आहे, किती प्रस्तुत आहे आणि त्याविषयी लोकांना किती ऐकण्याची इच्छा आहे
हे अधोरेखित करणारा हा प्रतिसाद आहे. म्हणजे हा या विषयासाठी मिळालेला प्रतिसाद आहे असं मी समजतो. आणि म्हणून आपल्या सर्वांचं मला या ठिकाणी बोलवल्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो आणि माझ्या विषयाकडे मी वळतो आणि आपल्या सर्वांच्या प्रतिसादाप्रमाणे या विषयाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. आज या कार्यशाळेसाठी मला दिलेल्या वेबिनारच्या विषयामध्ये आपण मला विषय दिलेला आहे संत साहित्यातील विवेकवादी विचार. संत साहित्यातील विवेकवादी विचार हा विषय आपण मला दिलेला आहे. त्याचा मागोवा घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहे. खरं तर अत्यंत महत्वाचा आणि समकालीन समाज स्थितीला अत्यंत प्रस्तुत ठरणारा असा हा विषय आहे. वारकरी संप्रदायानं नेहमीच मानवतावादाच्या दिशेनं समाजाला घेऊन जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. खरं तर महाराष्ट्राची भूमी ही जशी राष्ट्र घडवणाऱ्या वीरांची भूमी आहे, देशाला दिशा देणाऱ्या समाज सुधारकांची भूमी आहे, तशीच ती महाराष्ट्राच्या समाजाच्या मनामनामध्ये मानवतेचा आणि भक्तीचा मळा फुलवणाऱ्या संतांचीही ही भूमी आहे. म्हणून आपण म्हणतोय की महाराष्ट्राला संतांची संस्कृती आहे, महाराष्ट्राला भक्तीची संस्कृती आहे आणि महाराष्ट्रातला वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची ओळख आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये ज्ञानेश्वरी आहे, तुकोबांची गाथा आहे. प्रख्यात्रे तर म्हणायचे की ज्या घरामध्ये गाथा नाही त्या घराला मी मराठी घर मानायला तयार नाही, असं प्रख्यात्रेंनी तुकारामांच्या गाथेबद्दल म्हटलेलं होतं. इतकं आपल्या ह्या जगण्याचं, आपल्या विचाराचं, आपल्या बोलण्याचं एक अभिन्न अंग म्हणजे संत साहित्य. इतकं अभिन्न आहे की बऱ्याच वेळेला आपण बोलता बोलता सहजपणे एखादा उल्लेख करतो, एखादी ओवी म्हणतो, एखादा दाखला देतो आणि आपल्या लक्षातही येत नाही की आपण हे संत साहित्यातलं वापरलं. कारण इतकं ते आपल्या परिचयाचं, नित्याच्या वापराचं झालेलं आहे की आपल्याला हे लक्षातही येत नाही की आपण ही संत साहित्यातली एखादी ओवी, एखादा अभंग किंवा एखादं उद्धरण आपण वापरलेलं आहे. अशा या संत साहित्याचा तर आपल्याला विचार करायचाच आहे. पण या संत साहित्याच्या बरोबर याला जोडून मी जो दुसरा विचार सांगणार आहे तो आहे विवेकवाद. विवेक विचार हा खरं तर भारतीय संस्कृती आणि भारतीय तत्वज्ञानाचा पाया आहे. परंतु मधल्या काही काळात म्हणा किंवा आजही कुठेतरी समाजातला विवेक विचार कुठेतरी कमकुवत होत चाललाय का काय असं वाटावं अशी एकूण परिस्थिती आहे. आणि म्हणून आज प्राधान्यानं विवेकवादाचा विचार करणं हे महत्वाचं आहे, आवश्यक आहे असं मला वाटतं. आणि त्यातही या दोन्हीचा विचार करताना म्हणजे एकीकडे संत साहित्याचा आणि विवेकवादाचा विचार करताना माझ्या डोळ्यासमोर जो आहे तो खास करून आजचा तरुण वर्ग आहे. संत साहित्य आणि विवेक विचार हा विषय खरं तर तरुणाईनं जास्त ऐकला पाहिजे असं मला मनापासून वाटतं. आजच्या आपल्या तरुणाईला आपलं संत साहित्य, त्यातले विचार, त्यातल्या गोडव्यासह समजून सांगणं ही आमच्या पिढीची जबाबदारी आहे. आणि म्हणून आजच्या विज्ञान युगात 21व्या शतकात आणि तंत्रज्ञानाने भारलेल्या या जगात मला वाटतंय की आजच्या तरुणाईला सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ती विवेकवादाची आहे. म्हणून मी माझ्या आजच्या मांडणीतून या दोन्ही विषयांना गवसणी घालण्याचा, या विषयाच्या दोन्ही पैलूंना गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे. गवसणी घालण्याचा प्रयत्न करणार आहे असं मी म्हणतो, याला कारण असं आहे हा विषय एवढा व्यापक आहे की तो कोणा एकाला एखाद्याच्या व्याख्यानामध्ये एका दिवसात आवाक्यात येईल असं मला वाटत नाही आणि याची मलाही कल्पना आहे. आणि त्यातही आज माझ्यापेक्षाही या विषयातल्या अनेक सुज्ञ, तज्ज्ञ आणि अभ्यासू व्यक्तीही या ठिकाणी सहभागी आहेत याची मला कल्पना, याची मला जाणीव आहे. खरं तर संत साहित्याचा अभ्यास अनेक अंगाने करता येतो. काही जण आशयाच्या अंगाने अभ्यास करतात, काही मार्ग भक्ती मार्गाच्या अंगानं, काही व्यक्ती भक्ती मार्गाच्या अंगाने याचा अभ्यास करतात, काही साहित्यशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करतात, काही जण काव्य सौंदर्याच्या दृष्टीने अभ्यास करतात, तत्वज्ञानाच्या अंगाने अभ्यास करता येतो, पर्यावरण विचाराच्या अंगाने भक्ती साहित्याचा किंवा संत साहित्याचा अभ्यास करता येतो, मानवतावादाच्या दिशेने आपल्याला याचा अभ्यास करता येतो, विवेकवादाच्या दिशेने याचा आपल्याला अभ्यास करता येतो. आणि हे एवढे त्याची व्यापकता पाहिल्यानंतर खरं तर म्हणजे चक्रधरांची जी कथा आहे लीळा चरित्रातली की 1 हत्ती आणि 7 आंधळे, अशी काहीशी अवस्था आपली या संत साहित्याचा अभ्यास करताना होऊन जाते. पण हेही कराय की एक व्यक्ती एका वेळी संत साहित्याचं समग्र दर्शनही घेऊ शकत नाही. कारण संत साहित्याचं दर्शन घेणं म्हणजे महाभारतातल्या श्रीकृष्णानं दाखवलेल्या विश्वदर्शनासारखं ते पेलणं फार अवघडी आहे. आणि म्हणून याचा विचार आपण एका अंगापुरता, विवेकवादापुरता, आणि तोही
शक्य झालं तर आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडण्याचा प्रयत्न करून आपण याचा विचार करणार आहे. मला वाटतंय की आजच्या माझ्या विषयाच्या मांडणीची सुरुवात म्हणजे मी भाषणाला सुरुवात करण्याच्याही आधी या विषयाच्या मांडणीची सुरुवात खऱ्या अर्थानं एक प्रकारे म्हणजे या कार्यक्रमाच्याही प्रास्ताविकाच्या आधी झालेलीच आहे आणि ती म्हणजे आपल्या संस्थेची प्रार्थना. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संकल्पक संस्थापक आपल्या सर्वांचं आराध्य दैवत असणारे शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे यांनी लिहिलेली संस्थेची प्रार्थना आणि या प्रार्थनेमध्ये मानवतावाद म्हणजे काय, विवेकवाद म्हणजे काय याची नेमकी आणि अचूक व्याख्या बापूजीने आपल्याला करून दिलेली आहे. पहा तुम्ही, बापूजी म्हणतात सत्यशील प्रामाणिकता त्याग पिळवणुकीचा आळा मानव्याचे अधिष्ठान ईश तत्व दर्शन यांचे ज्ञान नि विज्ञान हाच सुसंस्कार विवेकाच्या आनंदाचा लाभ शिक्षणाचा. मला वाटतंय की माणसाला माणूस बनवणारं आणि मानव्याचं अधिष्ठान असणारं हे तत्वज्ञान बापूजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि माझ्या दृष्टीने या प्रार्थनेतले दोन शब्द फार महत्वाचे आहेत मित्रांनो. एक आहे मानव संत आणि दुसरा आहे मानव्याचे दीपस्तंभ. पहा तुम्ही, बापूजींच्या दृष्टिकोनातून राम, कृष्ण, रहीम, ख्रिस्त, बुद्ध, झरतृष्ट्र हे सगळे मानव संत आहेत. यांचा परमेश्वर म्हणून बापूजी पूजा करत नाहीत. हे मानव संत आहेत. महावीर हे मानव संत आहेत आणि ते मानव्याचे म्हणजेच मानवतेचे दीपस्तंभ आहेत हे बापूजींनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणून बापूजींनी दिलेली ही प्रार्थना केवळ ईश्वराची प्रार्थना नाही, तर ती ईशतत्वाची प्रार्थना आहे, ईशतत्वाची आराधना आहे. सर्व धर्मातल्या अंतिम सत्याला कवेत घेण्याचा तो एक प्रयत्न आहे. किंबहुना सर्व धर्मातल्या अंतिम सत्याला कवेत घेऊन त्या सर्वाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न बापूजींनी आपल्या या प्रार्थनेतून केलेला आहे. सर्व धर्माच्या पलीकडच्या मानवतेला साथ घालणारी ही आर्तता म्हणजे बापूजींची प्रार्थना आहे. सत्य, शील, प्रामाणिकता, त्याग, पिळवणूक प्रवृत्ती साळा या ईश्वरी तत्वांचं ज्ञान ज्याला होईल त्यालाच खऱ्या अर्थानं विवेकाच्या आनंदाचा लाभ मिळेल. मला वाटते विवेकवादाची यापेक्षा सोपी मांडणीच असू शकत नाही. बापूजी सांगायचे की माझ्या संस्थेत येणारा विद्यार्थी, तो मुलगा असो किंवा मुलगी, संस्थेतून बाहेर पडताना विवेकानंद होऊन बाहेर पडावा. मग मुलगा असो किंवा मुलगी असो, विवेकानंद होऊन बाहेर पडावा म्हणजे काय, तर त्याला खऱ्या अर्थानं विवेकाच्या आनंदाचा लाभ मिळावा. विवेकाच्या आनंदानं भरलेलं आयुष्य घेऊन एक दृष्टिकोन घेऊन तो या संस्थेतून बाहेर पडावा. मला सुदैवानं विद्यार्थी दशेमध्ये असताना बापूजींच्या अनेक भाषणं ऐकण्याचा योग मिळाला. म्हणजे संस्थेचा विद्यार्थी म्हणून मला तो एक माझं सद्भाग्य आहे की बापूजींना मी समोर बसून बापूजींची व्याख्यान ऐकलीत. आणि एक बापूजींचं एक वाक्य मला नेहमी आठवतं, जे आजच्या विषयाच्या मांडणीला सुरुवात करण्यापूर्वी मला ते आपल्याला सांगणं आवश्यक वाटतं. बापूजी आपल्या भाषणात म्हणाले होते की प्रत्येक व्यक्तीमध्ये पशुत्व, मनुष्यत्व आणि देवत्व ह्या तिन्ही गुणांचा एकाच वेळेला वास असतो. एकाच वेळेला प्रत्येक मनुष्यामध्ये पशुत्व असतं, मनुष्यत्व असतं आणि देवत्वही त्याच्यामध्ये वास करत असतं. पण त्या व्यक्तीतलं पशुत्व संपून त्याच्यातलं मनुष्यत्व टिकवून त्याला देवत्वाप्रत घेऊन जाणं हे शिक्षणाचं काम आहे असं बापूजी सांगायचे. मला वाटतं बापूजींची प्रार्थना आणि बापूजींचं हे वाक्य याच्यातून बापूजींना अपेक्षित असणारा मानवतावाद आणि विवेकवाद आणि बापूजींनाच अपेक्षित असणारा का खऱ्या अर्थानं आज ज्याची गरज समाजाला आहे असा मानवतावाद आणि विवेकवाद हे बापूजींनी आपल्या या वाक्यातून आणि या प्रार्थनेतून मांडलेला आहे. बापूजींचा स्वतः त्यांचा भगवद्गीतेचा अभ्यास होता, संत साहित्याचा अभ्यास होता, ज्ञानेश्वरी, गाथा आणि भगवद्गीता ही त्याच्या नित्य पठणाचे 3 ग्रंथ होते. आणि त्यामुळे बापूजींच्या या विवेकवादाच्या मांडणीनं मी माझ्या भाषणाची सुरुवात करणार आहे. मित्र, ज्ञानदेव नामदेवांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचला, त्याला आज जवळजवळ 700-750 वर्ष झाली. आणि त्यावर तुकोबांनी कळस चढवला, त्यालाही आज 400-450 वर्ष झालेली आहेत. पण आज तागायत या इमारतीचा ना पाया खचला, ना कळस हल्ला, ना कुणालाही या इमारतीची डागडुजी सुद्धा करण्याची गरज पडली. वारकरी संप्रदायाच्या देवालयाच्या भक्कमतेचं नक्की कारण काय असावं, तर वारकरी याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की वारकरी संप्रदायाचं कार्य हे महाराष्ट्रातल्या समाजाच्या तळागाळापर्यंत अगदी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेलं आहे, रुजलेलं आहे आणि किंबहुना समाजानं ते आत्मसात केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. म्हणून या इमारतीला कुठेही आजपर्यंत धक्का लागलेला नाही. आणि समाजानं तरी
हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान वारकरी संप्रदाय का स्वीकारला याचा जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की वारकरी संप्रदायानं सर्वसामान्य लोकांना एक अत्यंत शुद्ध, सात्विक, साधा, सोपा असा एक कृती कार्यक्रम दिला. हा कृती कार्यक्रम एकाच वेळेला आध्यात्मिक पण होता आणि दुसऱ्या बाजूला सामाजिक पण होता. म्हणजे एका बाजूला तो अध्यात्म शिकवणारही होता आणि दुसऱ्या बाजूला तो त्या माणसाच्या रोजच्या व्यवहाराशी जगण्याशी सुसंवादी पण होता आणि त्याचबरोबर तो अंगीकरणासाठी अत्यंत सहज सोपा होता. हे कारण आहे मित्रांनो की आज तागायत हे तत्वज्ञान समाजाच्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचलेलं आहे. याच साध्या कृती कार्यक्रमानं समाजामध्ये एक क्रांतीदर्शी तत्वज्ञान जन्माला घातलं. या तत्वज्ञानानं अवघा समाज ढवळून निघाला आणि याच तत्वज्ञानाचा मागोवा आज आपण घेत आहोत. एका बाजूला बसवेश्वरांनी कर्नाटकात, चक्रधर स्वामींनी मानवा पंथाच्या माध्यमातून महाराष्ट्रात, ज्ञानोबा, तुकोबा आणि ज्ञानदेव, नामदेव आणि तुकोबा यांनी महाराष्ट्रामध्ये ही जी क्रांती केली ती ह्याच कृती कार्यक्रमातून केली असं मला वाटतंय. कोणता कृती कार्यक्रम होता? पहिली गोष्ट म्हणजे वारकरी संप्रदायाच्या या कृती कार्यक्रमामध्ये, मी मुद्दाम कृती कार्यक्रम हा शब्द वापरतोय, तो आध्यात्मिक नाहीये याची मलाही कल्पना आहे, पण हा वारकरी संप्रदाय रुजण्याकरता जो ऍक्शन प्लॅन, आताच्या भाषेमध्ये ऍक्शन प्लॅन आपल्याला संतांनी दिलाय, काय होता? तो कार्यक्रम काय होता? अत्यंत साधा सोपा होता. एक म्हणजे याच्यामध्ये कोणत्याही कर्मकांड नाही, खर्चिक अनुष्ठानं नाहीत, यज्ञयाग नाही, एक फक्त सात्विक विचार, सात्विक आचार, सात्विक भोजन आणि वर्तनातलं सत्य, समता, बंधुता आणि सर्वाभूती प्रेम, हा एक साधा कृती कार्यक्रम जो सहजगत्या कोणी पाळू शकतो. हे सर्व वारकरी संप्रदायाच्या तत्वज्ञानाचं सार आहे. आणि मला वाटतंय की आज आपल्या संविधानाच्या भाषेमध्ये ज्याला आपण विवेकवाद म्हणतो, त्या विवेकवादाचाही हाच सार आहे. त्या विवेकवादाचं अधिष्ठान म्हणजे हीच तत्व आहेत असं मला वाटतं. मग मित्रांनो, विवेकवादी असणं म्हणजे काय? विवेकवादी असण्याची नेमकी परिभाषा काय? ही परिभाषा आपल्याला खरं तर यापूर्वीच्या प्रत्येक धर्मानं, प्रत्येक पंथानं आपल्याला दिलेली आहे, पण ती त्यांच्या काळाप्रमाणे दिलेली आहे, त्यांच्या संस्कृतीप्रमाणे दिलेली आहे. ती प्रत्येकाची विवेकवादाची संकल्पना थोडी थोडी वेगळी पण आहे. पण त्याच वेळेला आपण जर या सर्व धर्मातनं आपल्याला दिलेल्या या संस्कृतीचा, या विचाराचा जर आपण एक समान धागा काढला किंवा गणिताच्या भाषेमध्ये आपण ज्याला म्हणतो एक लघुत्तम साधारण विभाजक काढला, तर आपल्याला असं आढळेल की या सर्वांच्या मध्ये एक समान सूत्र आहे. आणि हे सूत्र किंवा हे मूल्य म्हणजेच आजच्या भाषेमध्ये ज्याला आपण विवेकवाद म्हणतो किंवा मानवतावाद म्हणतो, हेच सर्व धर्माचा पाया आहे. हेच सर्व धर्मातला एक लघुत्तम साधारण विभाजक आपल्याला निघतो. ज्या विवेकवादाचा स्वीकार केला तर आपण एका अत्यंत सुंदर समाजाची निर्मिती करू शकतो. सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परिवर्तनाचं एक महत्वाचं आधार तत्व म्हणजे हा विवेकवाद आहे. मग विवेकवाद म्हणजे काय? तर विवेकवाद म्हणजे बुद्धीचा निष्कर्ष. इंग्रजीमध्ये ज्याला आपण रॅशनॅलिझम म्हणतो, त्यालाच आपण मराठीमध्ये विवेकवाद म्हणतो. कोणती गोष्ट स्वीकारताना ती योग्य आहे का अयोग्य याचा सारासार बुद्धीनं विचार करणं हे विवेकवादामध्ये अपेक्षित आहे. आपण अगदी सहजपणे बोलताना एक शब्द वापरतो, म्हणजे विवेकवादाच्या मोठ्या आणि जड संकल्पना तत्वज्ञानातल्या सांगण्यापेक्षा मला असं वाटतं की विवेकवाद समजून सांगण्याचे एक सोपा एक उदाहरण मी तुम्हाला सांगतो की सहज बोलता बोलता आपण एक शब्द वापरतो की सत्सद बुद्धीचा वापर करून, माझ्या सत्सद विवेक बुद्धीचा वापर करून मी हा निर्णय घेतला. आता हा शब्द आपण वापरतो सत्सद विवेक बुद्धी. याच्यामध्ये 4 शब्द आहेत: सत, असत, विवेक आणि बुद्धी. या 4ही शब्दांचा अर्थ पाहिला तर आपल्या लक्षात येतं की सत्य असत्याचा विवेकपूर्ण निवाडा करणारी बुद्धी, त्याला आपण सत्सद विवेक बुद्धी असं म्हणतो. हा त्याचा साधा सरळ अर्थ आहे. म्हणजे आपल्याला संस्कृतीनं, आपल्या भारतीय संस्कृतीनं आपल्याला शिकवलेलं आहे की भूक लागली असता खाणं, याला आपण आपली प्रकृती म्हणतो. भूक लागलेली नसतानाही केवळ मिळतंय म्हणून आणि जिभेत चोचले पुरवण्याकरता खाणं, त्याला आपण विकृती म्हणतो. आणि आपल्या स्वतःला भूक लागलेली असताना सुद्धा आपल्या ताटामध्ये असलेल्या भाकरीतली अर्धी भाकरी समोर आलेल्या भुकेलेल्या देणं, ह्याला आपण संस्कृती म्हणतो. हे आपल्या भारतीय संस्कृतीने आपल्याला शिकवलेलं आहे प्रकृती, विकृती आणि संस्कृती मधला फरक.
ह्यातली जी संस्कृती आहे की आपल्या ताटात एक भाकरी असताना समोर जर भुकेला माणूस आला तर त्यातली अर्धी भाकरी आपल्याला भूक असतानाही त्याला काढून देणं, हा साधा विवेकाचा अर्थ आहे. हे साधा विवेकवाद आहे. मी आपल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सांगेन की मित्रांनो, आपण महाविद्यालयामध्ये एक उपक्रम चालवतो ज्याचं नाव आहे विवेक वाहिनी. हा उपक्रम कशासाठी आपण राबवतो तर आपल्या विद्यार्थ्यांच्यातला विवेक जागृत व्हावा याच्यासाठी हा आपण उपक्रम राबवतो. किंबहुना आजच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या करिअर मार्गदर्शनाबरोबर एक अत्यंत महत्वाची कोणती गोष्ट आपण या तरुण विद्यार्थ्यांना दिली पाहिजे तर ती म्हणजे विवेकवाद आहे असं मला वाटतं. आणि म्हणून विवेकवाद म्हणजे काय हे एवढं सांगितल्यानंतर मला असं वाटतंय की आजच्या या कार्यशाळेसाठी हा विषय निवडण्यामागं आजच्या आयोजकांची पण हीच भूमिका असावी असं मला वाटतं. आणि म्हणून माझ्या दृष्टीनं तरुणांसाठी आयोजित केलेल्या, विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये हा विषय घेणं हे खरोखरच अत्यंत स्तुत्य आणि अभिनंदनीय असं आहे असं मला वाटतं. या विवेक बुद्धीबद्दल संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. त्यांची एक ओवी आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे जेवी. साधा सोपा ओळीचा अर्थ आहे की जिथं चंद्र आहे, चंद्र तेथे चंद्रिका. जिथं चंद्र आहे, जेव्हा जेव्हा चंद्र उगवतो तेव्हा तेव्हा तिथं चंद्राचं चांदणं असणार आहे, असतंच. जिथं जिथं शंभू आहे तिथं अंबिका असते, म्हणजे जिथं शंकर आहे तिथं पार्वती असते, किंवा तत्वज्ञानाच्या भाषेत सांगायचं तर जिथं शिव आहे तिथं शक्ती असते. तद्वतच ज्या ज्या ठिकाणी संत आहेत त्या त्या ठिकाणी विवेक असतोच. किंबहुना जिथं विवेक असतो त्याचा व्यर्थार्थ आपण असा काढू शकतो की जिथं जिथं विवेक असतो त्या त्या ठिकाणी संतत्व असतं. संत तेथे विवेका असणे जेवी असं ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. हे संत आणि विवेकत्व यांच्यामधलं अभिन्नत्व आहे असं मला वाटतं. जिथं संत आहे तिथं विवेक असणार. हाच विवेक संतांनी आणि वारकऱ्यांनी आपल्याला शिकवलेला आहे. मित्रांनो, ज्या काळामध्ये ज्ञानदेव झाले, ज्या काळामध्ये नामदेव झाले, तो काळच असा होता की खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये समाजाला कुणीतरी विवेकवाद शिकवणं आवश्यक होतं. संतांचा विवेक, आपल्याला जर विवेक विचार जर आपल्याला समजून घ्यायचा असेल तर थोडस आपल्याला हा विवेक विचार त्यांनी ज्या काळामध्ये मांडला त्या काळातल्या महाराष्ट्राची परिस्थिती पाहावी लागेल. ज्ञानदेव आणि नामदेव यांचा मध्ययुगीन काळ जो आहे, या काळामध्ये महाराष्ट्रावर महाराष्ट्राची राजधानी देवगिरी आणि या देवगिरीवर महाराष्ट्रातील यादवांचं साम्राज्य होतं. म्हणजे एकेकाळी महाराष्ट्राला अत्यंत भरभराटीचा आणि सुबत्तेचा काळ दाखवणाऱ्या या यादव साम्राज्याला विशेषतः 12व्या शतकाच्या शेवटी किंवा 13व्या शतकाच्या सुरुवातीला एक उतरती कळा लागलेली होती. आणि समाजात एवढा गोंधळ माजलेला होता की सर्वत्र एक अंधाधुंदीचं वातावरण, म्हणजे ज्या यादव साम्राज्यानं गोल्डन पिरियड ज्याला आपण महाराष्ट्राचा म्हणतो तो पाहिलेला होता, त्याच यादव साम्राज्याला ही उतरती कळा लागली होती 13व्या शतकाच्या सुरुवातीला. आणि या वेळेला संपूर्ण महाराष्ट्र एका अंधाधुंद धर्मव्यवस्थेच्या दिशेने निघालेला होता. आणि याला कारण होतं की ही धर्मव्यवस्था पूर्णपणे चातुर्वर्ण्याच्या आधिपत्याखाली गेलेली होती. एकीकडे सर्व धर्मग्रंथ संस्कृत मधून होते, त्याचा अर्थ संस्कृत शास्त्री पंडितांसोडून इतर कोणालाही कळत नव्हता, तो ऐकण्याची कोणालाही मुभा नव्हती. त्यामुळे जो अर्थ धर्माचा शास्त्री पंडित सांगतील तो मान्य वाचून सामान्य जनतेला दुसरा पर्यायही नव्हता. आणि याच वेळेला यादवांच्या पदरी एक प्रधान असणाऱ्या हेमाद्री पंडित नावाच्या एका पंडितानं एक ग्रंथ लिहिला होता, त्याचं नाव होतं चातुर्वर्ग चिंतामणी. मोठा मजेशीर ग्रंथ होता. या हा ग्रंथ धर्मशास्त्रासाठी प्रमाण मानला जाणारा ग्रंथ होता, पण मोठा गमतीशीर ग्रंथ असं मी यासाठी म्हणालो की याच्यामध्ये एक वृत्तखंड म्हणून आहे. या वृत्तखंडामध्ये हेमाद्री पंडितांनी वर्षभर करायच्या वेगवेगळ्या उपासना आणि कर्मकांडांची एक यादी दिलेली आहे. वर्षभर म्हणजे 365 दिवसामध्ये किती व्रत, किती कर्म करावीत, किती कर्मकांड करावीत, किती पूजाविधी करावेत, किती करावेत. तर त्यानं सांगितलं की असे त्यानं 2000 पूजाविधींची, कर्मकांडांची आणि कृत्यांची यादी दिलेली आहे. 2000 म्हणजे जर आपण सरासरी काढली तर दिवसाला किमान रोज 4 ते 5 विधी प्रत्येक व्यक्तीला करावे लागतील, एवढे विधी या ग्रंथामध्ये दिलेले आहेत. आणि हा त्या काळात धर्मशास्त्राचा आदर्श ग्रंथ मानला जात होता. या सगळ्यामुळे काय झालं की सर्वत्र वृत्तवैकल्य, उद्यापन, यम नियम, तंत्रमंत्र, तीर्थयात्रा, भूत पिशाच, करणी, जादूटोना
हे भानामती असले इतके भयानक प्रकार त्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये अत्यंत ह्याला ऊत आला होता, इतके प्रकार वाढले होते. आणि दुर्दैवानं सामान्य जनतेला असं वाटायला लागलं होतं की हे सगळे प्रकार म्हणजे धार्मिक कार्य आहेत, हाच आपला धर्म आहे. मित्रांनो, हे मी सांगतोय, ही कदाचित ऐकणाऱ्यांचा असा गैरसमज होईल की मी आत्ताची परिस्थिती सांगतोय, हे दुर्दैव आहे आपलं. गैरसमज होऊ शकतो की आत्ताची परिस्थिती आहे, पण मी ही मध्ययुगाची परिस्थिती सांगतोय. आजही या परिस्थितीत किती फरक पडला याचा विचार आपण करायचा. आणि म्हणून की हे सगळं तीर्थयात्रा, तंत्रमंत्र, भूत पिशाच, करणी, जादूटोणा, भानामती ह्यांनी व्यापलेल्या या समाजामध्ये एकाच बाजूला दिशाहीन, दुर्बळ, अज्ञानी समाज होता आणि त्या समाजाला खऱ्या अर्थानं गरज होती ते एक असा व्यक्ती त्यांना हवा होता, किंवा एक असा संप्रदाय त्यांना हवा होता, एक असा भाष्यकार त्यांना हवा होता की जो खऱ्या अर्थानं समाजाला धर्मशास्त्राचा अर्थ सांगेल. असा तो धर्मशास्त्रातला विद्वान, कर्तृत्व संपन्न, सामर्थ्यशाली असं एक नेतृत्व महाराष्ट्राला हवं होतं की जो साधा सोपा धर्म माणसांना सांगेल आणि धर्माचं खरं स्वरूप देईल. अशा वेळेला महाराष्ट्राच्या सुदैवानं वारकरी संप्रदायाच्या रूपानं आपल्याला संत द्वयांचा आपल्याला लाभ झाला, आणि ते म्हणजे संत नामदेव आणि संत ज्ञानदेव. ह्या दोघांचा महाराष्ट्राला लाभ झाला. आणि मगाशी मी म्हणाल्याप्रमाणे त्यांनी त्या काळात जे सांगितलं तशी परिस्थिती आज आहे का? निश्चितच आज आपली भौतिक प्रगती झालेली आहे, पण बौद्धिक प्रगतीचं काय, ती झालेली आहे का? मध्ययुगीन काळापेक्षा आपण भौतिक पातळीवर खूप प्रगत झालेलो आहोत, पण बौद्धिक पातळीवर आपण प्रगत झालेलो आहोत का? हा खरा चिंतनाचा आणि त्याबरोबर चिंतेचाही विषय आहे. वारकरी संप्रदायानं नेहमीच अन्यायकारक, विषमतामूलक प्रथा, परंपरा, रूढी, संस्कृती याला कायम विरोध केलेला आहे. जातीयतेला एका बाजूला नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सामाजिक आणि आध्यात्मिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. स्त्रियांना सन्मान दिला, त्यांना पुरुषांच्या बरोबरचा अधिकार दिला. एवढंच नव्हे तर स्त्रियांना संतपद दिलं आणि ते मान्यही केलं. कर्मकांड, अंधश्रद्धा यांना कडाडून विरोध केला. त्याच वेळेला उद्योग, कर्तव्य आणि कर्म यालाही महत्व दिलं. संत टाळकुटे नव्हते, हे आता अनेक वेळेला सिद्ध करून झालेलं, ही अनेक वेळेला मांडणी करून झालेली आहे. संतांनी प्रवृत्ती शिकवली, निवृत्ती शिकवली नाही. संतांनी आपल्याला कर्मप्रवण केलं. धर्माबरोबर कर्म हे तत्वज्ञान आपल्याला संतांनी सांगितलं. एवढं सगळं वारकरी संप्रदायानं दिलं, पण ह्यातलं पुढे नक्की टिकलं काय, टिकलं किती, आणि समाजानं यातला स्वीकार केला किती, याचा विचार आपण आज करणं आवश्यक आहे. संत साहित्यानं मध्ययुगीन काळापासून 750-800 वर्षापासून आपल्याला जे दिलेलं आहे ते आपल्या समाजानं स्वीकारणं हे समाजाच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. आणि समाजाची मानसिकता नेहमी कशी असते की जैसे थे राहण्याची प्रयत्न करणारी मानसिकता असते. ह्या मानसिक समाज स्वतःहून कुठलाही बदल करायला शक्यतो तयार होत नाही. किंबहुना तो बदल होत असेल तर त्याला विरोध करण्याची भूमिका समाजाची असते. एक साधं उदाहरण, तुम्हाला मी एक छान कथा सांगतो. ही कथा खरं तर म्हणा तुम्ही काल्पनिक आहे, म्हणापूर्वी घडलेली आहे, किंवा तुम्ही असंही म्हणू शकता की ही कथा आजही आपल्या आजूबाजूला, आपल्या अवतीभोवती घडती आहे. ही कथा ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ही कथा एकाच वेळेला काल्पनिक पण आहे, एकाच बाजूला सत्य पण आहे, आणि एकाच बाजूला ती आज पण घडणारी आहे. एक गाव होतं आणि त्या गावामधलं एकमेव जुनं मंदिर होतं की जे मंदिर पडायला झालेलं होतं आणि त्या मंदिराची अत्यंत जीर्ण अवस्था झालेली होती. गावात सगळे धार्मिक लोक होते. मंदिरात गेल्याशिवाय आणि देवपूजा केल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नव्हता. आणि अशा वेळेला ग्रामस्थांनी त्या मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. जीर्णोद्धार करण्यापेक्षा लोकांनी असा प्रस्ताव मांडला की पुन्हा पुन्हा जीर्णोद्धार करून पुन्हा मंदिर मोडकळीला येतंय, त्यापेक्षा आपण एक नवीन मंदिर बांधूया. आणि मग ग्रामपंचायतीनं त्यासाठी मिटिंग घेतली आणि गावात एक नवीन मंदिर बांधण्याकरता ती मिटिंग आयोजित केली. त्या मिटिंगमध्ये नवीन मंदिर बांधण्याचा प्रस्ताव सुद्धा मंजूर झाला आणि त्या मिटिंगमध्ये गावानं 3 ठराव केले. ते 3 ठराव असे होते पहा. पहिला ठराव असा होता, बारकाईने हे 3 ठराव ऐका तुम्ही. एक नवीन मंदिर तर बांधायचंय, मग त्यासाठी त्यांनी पहिला ठराव असा केला की गावातलं हे मंदिर जीर्ण झालेलं आहे, मोडखळीला आलेलं आहे, त्यामुळे लवकरात लवकर नवीन मंदिर बांधणं आवश्यक आहे. हा पहिला ठराव, म्हणजे नवीन मंदिर बांधणं आवश्यक आहे, याला कोणाचाही विरोध नाही. दुसरा ठराव असा केला की जुनं मंदिर ऐतिहासिक आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यात लोकांच्या भावना गुंतलेल्या आहेत, त्यामुळे सर्वांची अशी इच्छा आहे की आपण जे नवीन मंदिर बांधणार आहे त्या मंदिरासाठी या जुन्याच मंदिराच्या सगळ्या वस्तू वापरण्यात याव्यात. म्हणजे
जुन्या मंदिरातली मूर्ती, जुन्या मंदिरातली दगड, जुन्या मंदिरातले दारं, लाकूड, जे काही शक्य होईल ते सगळं जुन्या मंदिरातलं घ्यावं आणि ते नवीन मंदिरात वापरावं. याला कारण त्या जुन्या मंदिराबरोबर लोकांच्या भावना निगडीत झालेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्या जी श्रद्धा आहे त्या श्रद्धेला तडा जाऊ नये आणि त्या जुन्या मंदिराचंही अस्तित्व काही प्रमाणात शिल्लक राहील म्हणून नवीन मंदिर बांधण्याकरता जुन्या मंदिराचं साहित्य वापरावं. आणि तिसरा ठराव जो या ग्रामस्थांनी मंजूर केला तो फार महत्वाचा आहे, तो फार मजेशीर आहे. पहा त्यात तुम्हाला कुठं आजच्या समाजाची प्रतिबिंब दिसतंय का? तिसरा ठराव समाजानं त्या ग्रामस्थांनी असा मांडला की या गावातली मंडळी अतिशय धार्मिक आहेत. रोज पूजा अर्चा केल्याशिवाय आणि धार्मिक विधी केल्याशिवाय त्यांचा दिवस सुरू होत नाही. त्यामुळं आमचा एक विनंती अशी आहे की नवीन मंदिर बांधून पूर्ण झाल्याशिवाय जुनं मंदिर पाडू नये. असे 3 ठराव गावानं केले. आता या तिन्ही ठरावांचा विचार केला तर त्याचा अर्थ तुम्हाला समजलाच असेल ही आपल्या समाजाची एकूण आजची परिस्थिती आहे. म्हणजे नवीन मंदिर तर बांधायचं आहे पण ते पण जुन्या मंदिराच्या वस्तूंचा वापर करून, जुन्या मंदिराचं साहित्य वापरून आणि तेही जुनं मंदिर न पाडता आम्हाला नवीन मंदिर बांधायचं आहे. म्हणजे परिस्थिती काय? शेवटी आहे ती जैसे ती परिस्थिती राहू द्या असाच ह्या 3 ठरावांचा अर्थ होतो. हीच आजच्या आपल्या समाजाची परिस्थिती आहे. हीच आत्ता असणाऱ्या समाजामधली ही परिस्थिती आहे असं मला वाटतं. म्हणून संतांनी किती लाख विवेक विचार आपल्याला शिकवला जोपर्यंत आपण तो स्वीकारत नाही तोपर्यंत संत विचारातला विवेकवाद आपल्यापर्यंत येऊ शकणार नाही असं मला वाटतंय. आता हा विवेकवाद किती प्रस्तुत आहे, आजच्या काळाला किती रिलेव्हंट आहे, आजच्या काळासाठी तो किती आवश्यक आहे. एक साधं उदाहरण आपण घेऊया. जाती व्यवस्था जी महाराष्ट्राची ओळख आहे, भारताची सगळ्या ओळख आहे, ती जाती व्यवस्था एक साधं उदाहरण आपण घेऊ. मध्ययुगीन काळामध्ये आपण म्हणतो की जाती व्यवस्था फार कडक होती. समाज ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णामध्ये विभागलेला होता. फक्त ब्राह्मणांना शिकण्याचा अधिकार होता, इतरांना तो अधिकार नव्हता. ही परिस्थिती आपण 700, 750, 1000 वर्षापूर्वीची सांगतो. ही परिस्थिती म्हणजे समाजाचं जुनं मंदिर झालं. आज परिस्थिती काय आहे तर आपल्या समोर संविधान आहे. संविधानाचा पाया लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये समता आहे, बंधुता आहे. याच्यामध्ये आपल्याला वंश, लिंग, वर्ण, जात, धर्म, भाषा असा कोणताही भेद मानण्याकरता परवानगी नाही. कोणताही भेदभाव न मानता सर्वांना समान संधी देणं हे आपल्याला संविधानानं शिकवलेलं आहे. हे झालं आपल्याला बांधायचं असलेलं नवीन मंदिर. पण आजही मला सांगा की आपण त्या गावातल्या लोकांसारखंच वागतोय की नाही, की एका बाजूला ते जुनं मंदिर तर आपल्याला पाडायचं नाही, नवीन मंदिर स्वीकारण्याची इच्छा पण आहे, पण त्याच्यामध्ये आपण जुन्या मंदिरातल्या वस्तू पण घेऊन बरोबर येतोय. आज तरी आपण जात हा विषय सोडलेला आहे का? म्हणतात ना जात नाही तीच जात आणि किंबहुना दुर्दैवानं आज हेच खरं आहे. हे समाज वास्तव आहे. पहा तुम्ही, व्यक्ती जेवढी जास्त सुशिक्षित, जेवढी जास्त विद्वान, जेवढी जास्त बुद्धिमान तेवढी ती स्वतःच्या जातीबद्दल म्हणजे स्वतःच्याही आणि दुसऱ्याच्या जातीबद्दल जास्त सजग, जास्त जागृत होताना आपल्याला दिसतं. हे वास्तव आहे. कोणत्याही नव्या व्यक्तीची आपल्याला ओळख करून दिली, त्याने ओळख करून दिली स्वतःची आणि त्यानं आपल्याला त्याचं आडनाव सांगितलं की आपण एका बाजूला त्याच्याशी बोलत असतो त्यावेळेला आपल्या बुद्धीचा एक कोपरा त्याच्या आडनावावरनं त्याची जात शोधण्याचा प्रयत्न करत असतो. हे वास्तव आहे जे आपण स्वीकारलं पाहिजे. आणि किंबहुना जोपर्यंत समोरच्या व्यक्तीची जात कळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीची ओळख आपल्याला पूर्ण झाली असं आपल्यालाही वाटत नाही. आणि मग अशा वेळेला ज्या वेळेला वारकरी संप्रदाय आपल्याला सांगतो की म्हणोनी कुळ जाती वर्ण अवघेची गा आकारण एथ अर्जुना माझेपण सार्थक ऐक, हे ज्ञानदेवांनी सांगितलं. म्हणोनी कुळ जाती वर्ण अवघेची गा आकारण, हे सगळं अकारण आहे. याला हेच बाळगण्यामध्ये कुठलंही कारण नाही. हे जर सोडून दिशील तर तुला सार्थकतेनं माझी प्राप्ती होईल असं प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून आपल्याला ज्ञानदेवांनी सांगितलेलं. ही ज्ञानदेवांची भूमिका आहे, ही वारकरी संप्रदायाची भूमिका आहे जातीवादाच्या जातीयतेच्या संदर्भामध्ये. हीच भूमिका घेऊन सामाजिक समता स्थापन करण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाने केलाय. भले ती त्या काळापुरती आध्यात्मिक सामाजिक समता असेल, ती आध्यात्मिक समता असेल, सामाजिक समतेमध्ये ती परावर्तित झाली नसेल, पण कुठंतरी जातीभेदाच्या भिंती कमकुवत करण्याचं काम निश्चितच वारकरी संप्रदायाने केलेलं आहे. विठ्ठल हा सर्व जाती धर्माच्या पलीकडे आहे हे सांगताना संत नामदेवांनी म्हटलेलं आहे की नाही याती कुळ उच्च नीच भेद भाव एक शुद्ध पाहत असे. विठ्ठलाला फक्त भाव आवडतो, तो इतर काही पाहत नाही. नाही जाती कुळ उच्च नीच भेद,
भाव एक शुद्ध तो पाहत असतो. म्हणजे परमेश्वराला तुम्हाला जर जायचं असेल भजायला, तर तुम्हाला त्याची जात पात स्वतःची काही लक्षात घेण्याची गरज नाही. तो फक्त शुद्ध भावाचा भुकेला आहे. हा वैष्णवांनी दिलेला, हा वारकरी संप्रदायानं आपल्याला दिलेला विचार आहे की जिथं फक्त भक्ती प्रमाण आहे, जातीभेद अप्रमाण आहे. आणि याही पुढे जाऊन वैष्णवांच्या मांदियाळीत असा भेद मानणं हे अमंगळ आहे, असा रोखठोक उपदेश आपल्याला संत तुकारामांनी केलाय. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. अत्यंत रोखठोक भाषेत तुकारामांनी सांगितलंय की असे भेद करणं हेच मुळात अमंगळ आहे, हे अपवित्र आहे. म्हणजे आज जातीभेदावर पावित्र्य ठरवलं जातं, त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात की जातीभेद पाळणं हेच मुळात अपवित्र आहे. हा न पाळता सर्वांच्यावर प्रेम करा, हा विवेक विचार आपल्याला संत साहित्यानं दिलेला आहे. कोणत्याही जीवाचा मत्सर करू नका, कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचं. हेच परमेश्वराच्या पूजनाचं मूळ वर्म काय असेल तर कोणाचाही तुम्ही मत्सर करू नका. मला वाटतंय की यापेक्षा विवेकवादाची आणि मानवतावादाची दुसरी कुठला विचार दुसरा कुठला असू शकतो असं मला वाटत नाही. संत तुकारामांची भूमिका या अत्यंत रोखठोक आणि स्पष्ट भूमिका होती. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळासही अधिकार असं त्याने सांगितलंय. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळाही अधिकार, बाळे नर नारी आधी करून वेश्याही, तुका म्हणे अनुभव आम्ही पाडियले ठावे. हे इतक्या स्पष्ट भाषेमध्ये तुकाराम महाराजांनी सांगितलं. म्हणजे कुणाकुणाला हा भक्ती संप्रदायात येण्याचा अधिकार आहे. अशा पद्धतीनं जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न वारकरी संप्रदायाने केला. मगाशी मी म्हटल्याप्रमाणे हा प्रयत्न 100% यशस्वी झाला का? नसेल झाला. सामाजिक परिस्थितीत बदल झाला का? थोडाफार झाला असेल. पण आध्यात्मिक पातळीवर वारकरी संप्रदायानं पूर्णपणे समता स्थापन केली, जी आजही पाळली जाते. वारकरी संप्रदायामध्ये समोरच्या वारकऱ्याचा जात धर्म पंथ न विचारता एकमेकांना माऊली माऊली म्हणून आलिंगन देताना वारकरी जात धर्म पंथ विचारत नाही. एकमेकांच्या पाया पडताना उच्च नीच भेद बाळगत नाही. स्त्री असो पुरुष असो लहान मूल असलं तरी वारकरी त्याच्या वाकून पाया पडतो. ही समता वारकरी संप्रदायानं आपल्याला दिलेली आहे. आणि त्यामुळं वाळवंटा इंद्रायणीच्या काठी पंढरीला इंद्रायणीच्या काठी जो संतांचा समतेचा मेळा उभा राहिलेला दिसतो, तो मेळा ह्या ज्ञानदेव नामदेवांच्या प्रेरणेनं उभा राहिलेला आहे. मग त्याच्यामध्ये चोखा मेळा आहे, सावता माळी आहे, नरहरी सोनार आहे, परिसा भागवत आहे, संत सेना नावी आहेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला संत मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई अशा संत कवयित्री सुद्धा ह्या संत मेळ्यामध्ये आपल्याला आलेल्या दिसतात. म्हणजे मी हा उल्लेख मुद्दाम केला की जातीभेदा इतक्या शोषणाला बळी पडलेला दुसरा समाजाचा वर्ग म्हणजे स्त्रिया आहे. आज समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन पाहता खऱ्या अर्थानं आपल्याला वारकरी संप्रदायाचा विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. कारण स्त्रियांच्या बाबतीत विवेकवादी विचार पहिल्यांदा कोणी केला असेल? चक्रधर स्वामी म्हणजे महानुभाव पंथ आणि त्या पाठोपाठ वारकरी संप्रदाय. म्हणजे गौतम बुद्धाच्या नंतर स्त्रियांच्या बाबतीत एवढा पुरोगामी, एवढा आधुनिक विचार करणारा आणि स्त्रियांना बरोबरीचं स्थान देणारा गौतम बुद्धांच्या नंतर दुसरा संप्रदाय म्हणजे महानुभाव आणि त्याच्यानंतर वारकरी संप्रदाय. म्हणजे कालदृष्टीनं मी सांगतोय की हा वारकरी संप्रदायाचं हे मोठेपण आहे की खऱ्या अर्थानं हा विवेकवादी विचार त्यांनी अंमलात आणला. वारकरी संप्रदायामध्ये संत कवयित्रींची एक दैदिप्यमान परंपरा आपल्या समोर येते. अगदी मुक्ताईपासून ते जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रापर्यंत ही स्त्रियांची मांदियाळी अगदी ठळकपणे आपल्याला दिसते. आपले स्वत्व आणि सत्व सिद्ध करत असलेली ही आपल्याला स्त्रियांची वारकऱ्यांची परंपरा दिसते. स्त्री जन्माचा अडसर आपल्या आत्मोद्धारात येत नाही. मी स्त्री असल्यामुळं मला भक्ती मार्गात अडचण येत नाही, उलट स्त्री असल्याचा सार्थ अभिमान मला वाटतो असं सांगणाऱ्या या संत स्त्रिया आहेत. ही ताकद त्यांना वारकरी संप्रदायानं दिलेली आहे. ही ताकद आपल्याला कुठून मिळाली हे सांगताना संत जनाबाई म्हणतात, स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास, साधू संत ऐसे मज केले. हे मला साधू संतांनी मला ही ताकद दिलेली आहे की स्त्री जन्म म्हणून उदास होऊ नये. स्त्री म्हणून परंपरेनं घातलेल्या ज्या रूढी परंपरा आणि बंधन आहेत हे झुगारून एक माणूस म्हणून आपल्या मनातील अभिव्यक्ती करण्याची प्रेरणा खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायानं दिलेली आहे. आणि म्हणून ज्या वेळेला आपण आजच्या विवेकवादी समाजाचा विचार करतो, आजच्या विवेकवादी समाजाच्या निर्मितीचा विचार करतो, त्यावेळेला आपल्याला तातडीनं करायची कोणती गोष्ट असेल तर ती म्हणजे वारकरी संप्रदायाच्या जातीअंताच्या विचाराची
आणि स्त्री पुरुष समानतेच्या विचारांचा स्वीकार करण्याची ही पहिली गरज आहे की ज्याच्यामुळे आपण विवेकवादाच्या दिशेनं वाटचाल करू शकतो. मानवतावादी आणि विवेकवादी विचाराकडे जर आपल्याला मानवतावादाकडे जर आपल्याला वाटचाल करायची असेल तर पहिल्यांदा आपल्याला बुद्धिवादी आणि विवेकवादी विचार स्वीकारावा लागतो. त्यालाच आपण आजच्या भाषेमध्ये विज्ञाननिष्ठ विचार असं म्हणतो. आणि हा विचार स्वीकारल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही यात शंकाच नाही. म्हणजे याची जाण वारकरी संतांनाही होती आणि म्हणून त्यांनी विज्ञाननिष्ठ असा शब्द वापरला नसेल. विवेकवाद शब्द मात्र सर्व संतांनी वापरलेला आहे. तर ही विज्ञाननिष्ठा त्यांनी वेगळ्या पद्धतीने सांगितली. ती म्हणजे त्यांनी आपल्या अभंगातून आपल्या रचनामधून दैववादी वृत्तीवर हल्ला केला. भूत खेत जारण मारण ह्या सगळ्या असल्या विधी करणाऱ्या ढोंगी बुवा बाबांच्यावर कडाडून समाचार घेतला. आपण पाहतो की आज 21व्या शतकात सुद्धा मुहूर्त बघितल्याशिवाय आणि कुठलंही शुभ कार्य सुरू करण्यासाठी योग्य वेळ ब्राह्मणानं सांगितल्याशिवाय आपण कोणत्याही कार्याला सुरुवात करत नाही. म्हणजे आज 21व्या शतकात सुद्धा आपण या शुभ मुहूर्तावर अवलंबून असतो. शुभ दिवस शुभ वेळ बघितल्याशिवाय आपलं शुभ कार्य सुरू होत नाही. लग्नाचा मुहूर्त ही तर एक मोठी गंमत आहे. ते तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो. माझे एक मित्र आहेत जे ब्राह्मण पुरोहित आहेत आणि ज्यांचा लग्न लावण्याचा व्यवसाय म्हणूया आपण, तो त्यांचा लग्न ते लावतात आणि तरी त्यांचा बऱ्यापैकी अभ्यास आहे. मग त्यांना मी एकदा सहज विचारलं, काव काका, काकाच म्हणतो ना आपण ब्राह्मणांना त्या लग्न लावणाऱ्या, त्यांना विचारलं, काव काका म्हटलं, भारतामध्ये जी लग्न लागतात त्यातली जवळपास 90% लग्न ही तर मुहूर्तावरच लागतात ना. शक्यतो प्रत्येक वरबाप आणि वधू पिता हा मुहूर्तावर लग्न लागण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे 90% लग्न मुहूर्तावर लागतात असे आपण गृहीत धरू. तर मग मला असं सांगा की ह्या सगळ्यांचं वैवाहिक पुढचं जीवन आयुष्य सगळं सुरळीत विनाविघ्न पार पडतं का हो? त्या सगळ्यांच्या वैवाहिक जीवनात कुठलाही अडथळा येत नाही कारण त्यांची लग्न मुहूर्तावर झालेली आहेत असं होतं का? खरं तर असं पार पडायला हवं ना त्यांचं विनाविघ्न सगळं आयुष्य. तर मला त्या काकाने एक गंमत सांगितली. ते म्हणाले की सर त्याचा असा आहे की लग्नाचा मुहूर्त म्हणून तुम्ही जो लग्नाचा मुहूर्त धरता ना तो आपण लग्नाची मंगलाष्टका सुरू करण्याचा मुहूर्त म्हणून धरतो. वास्तव असा आहे की तो लग्नाची मंगलाष्टका सुरू करण्याचा मुहूर्त नाही, तर तो लग्न विधी पूर्ण होऊन लग्न लागण्याचा म्हणजे शेवटची मंगलाष्टका म्हणण्याचा तो मुहूर्त असतो. म्हणजे ही आणखीन एक गंमत झाली. आता त्यातही पुन्हा दुसरा भाग त्यांनी असा सांगितला, तर त्यातही म्हणजे एक घोटाळा आहे. काही लोक असं समजतात की शेवटची मंगलाष्टका लागली आणि आंतरपाठ दूर झाला म्हणजे लग्न लागलं, म्हणजे ती लग्नाची वेळ. काही लोक असं समजतात की वरानं वधूच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालणं ती लग्नाची खरी वेळ. काही जण म्हणतात सप्तपदी पूर्ण होते ती आता म्हणजे लग्नाची खरी वेळ मुहूर्त कोणती आणि कोणता मुहूर्त पाळायचा. जो ब्राह्मणानं काढून दिलेला मुहूर्त आहे तो लग्नाचा मुहूर्त होऊन पाळायचा कोणता, ही फार पुन्हा एक मोठी अडचण आपल्या समोर येते. ही गंमत मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगितली की इतक्या भावडेपणानं आपण या गोष्टींचा विचार करत असताना संत तुकाराम महाराजांनी एक असा रोकडा सवाल आपल्याला विचारायला, एक मोठा प्रश्न त्यांनी विचारलाय. ते असं म्हणतात की ब्राह्मण ज्योतिष सांगती, ब्राह्मण ज्योतिष सांगती तरी का बाळ विधवा होती. म्हणजे तुकाराम महाराजांच्या काळात बालविधवा विवाहाची पद्धत होती त्यामुळे त्यांनी बालविधवा हा शब्द वापरलाय. पण त्यांनी प्रश्न असा विचारला की जो आपण लक्षात घेतला पाहिजे की ब्राह्मण ज्योतिष सांगती तरी का बालविधवा होती. मुहूर्त आणि ज्योतिष पाहून जर आपण लग्न करतो तर तिचा नवरा दीर्घायुषी व्हायला हवा. ब्राह्मण मुहूर्त सांगतो, ज्योतिष सांगतो, असं असताना सुद्धा एखाद्या स्त्रीचा पती मरतो, तिच्या आयुष्यामध्ये विघ्न येतं आणि ती बालविधवा होते. मग या मुहूर्ताचा आणि या शुभ मुहूर्ताचा आणि या ज्योतिषाचा अर्थ काय राहिला, हा सवाल कुणी विचारलाय? हा संत तुकाराम महाराजांनी विचारलेला सवाल आहे. आणि इथं विवेकवाद येतो मित्रांनो. हा विवेकवाद आहे, हा मोठा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. हा प्रश्न पडणं हीच विवेकवादाची सुरुवात आहे. आणि म्हणून विवेकवादाचा अर्थच असा आहे की योग्य अयोग्य यातल्या योग्यची निवड करणं, सत्य असत्य, चांगलं वाईट, योग्य अयोग्य यातून चांगल्या गोष्टीची निवड करणं त्याला विवेक बुद्धी म्हणतात. म्हणजे संस्कृतमध्ये एक शब्द आहे निरक्षीर विवेक. साधा सोपा शब्द आहे निरक्षीर विवेक. निरक्षीर विवेक म्हणजे काय? निर म्हणजे पाणी, क्षीर म्हणजे दूध. पाणी आणि दूध वेगळी करण्याची बुद्धी. मग ही बुद्धी असते कुणाला? तर कवीने अशी कल्पना केली आहे की बगळा, बक आणि हंस दोघही रंगाने पांढरे असतात. मग बगळा आणि हंस याच्यातला फरक करायचा कसा? तर कवी असं म्हणतो की तुम्ही दूध आणि पाणी एकत्र करून त्यांच्या समोर ठेवा. त्यातला जो बगळा आहे तो सगळंच पिऊन टाकतो, दूध पण पितो आणि पाणी पण पितो.
आणि त्याच वेळेला जो जातीवंत हंस असतो तो त्या एकत्र केलेल्या दूध आणि पाण्यामधलं फक्त दूध पितो आणि पाणी खाली शिल्लक ठेवतो. म्हणजे त्यानं त्यातलं सकस घेतलं, चांगलं घेतलं, योग्य असलेलं घेतलं. हे योग्य असलेली निवड करायची बौद्धिक क्षमता ही हंसात आहे. ही कवी कल्पना आहे, पण त्याचा अर्थ आपण लक्षात घेऊया की हे विवेक, याला विवेक म्हणायचं. हे निवडण्याची जी क्षमता आहे त्याची, की दूध आणि पाणी एकत्र असताना फक्त त्यातलं दूध निवडणं, म्हणून त्याला त्यांनी शब्द वापरलाय नीर क्षीर विवेक. नीर आणि क्षीर वेगवेगळे करण्याचा विवेक, म्हणजे चांगलं आणि वाईट, सत्य आणि असत्य, योग्य आणि अयोग्य याच्यातलं चांगलं निवडण्याचा जो बुद्धी आपल्याला दिलेली आहे, तो साध्या अर्थानं विवेकवाद या शब्दाचा अर्थ आहे. मला या ठिकाणी आपल्या भारताचे माजी राष्ट्रपती आणि शास्त्रज्ञ एपीजे अब्दुल कलामांची आठवण होते. अब्दुल कलामांनी ज्या वेळेला राष्ट्रपती म्हणून निवड झाली त्यावेळेला अनेक लोकांनी त्यांना सल्ला दिला की हा दिवस तुम्ही हा चांगला दिवस आहे, हा तो म्हणजे दिवस मुहूर्त ह्या अंधश्रद्धा मुस्लिम समाजाला त्याच्या धर्माला मान्य नाहीत, पण मुस्लिम समाजाला मान्य आहेत, म्हणजे त्यांच्यात ही अंधश्रद्धा आहेत. त्यामुळे अनेकांनी त्यांना असा सल्ला दिला की तुम्ही या दिवशी पदग्रहण करा. तर त्यावेळेला एपीजे अब्दुल कलामांनी सांगितलं की माझ्या पदग्रहणाच्या दिवशी कायद्यानं जो दिवस येईल त्या दिवशी मी पदग्रहण करणार आहे. अगदी मग तो अमावस्येचा दिवस असला तरी मला चालेल. कारण त्यांनी असं सांगितलं की कोणताही दिवस, कोणतीही रात्र अशुभ नसते. माझ्या दृष्टीनं ते म्हणाले की जोपर्यंत पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि त्याच वेळेला पृथ्वी स्वतःभोवती फिरते तोपर्यंत उगवणारा प्रत्येक दिवस आणि येणारी प्रत्येक रात्र ही माझ्यासाठी सारखीच आहे. मित्रांनो, हा विवेकवाद आहे. तो संतांनी शिकवला आणि शास्त्रज्ञांनाही शिकवला. हा विवेकवाद आहे. हा विवेकवाद आपल्याला वारकरी संप्रदायानं शिकवलेला आहे आणि म्हणून या संप्रदायानं नेहमीच कर्मकांड, अंधश्रद्धेला विरोध केलेला आहे. तुकाराम महाराजांचा अभंग, मी बऱ्याच वेळेला त्यांच्या अभंगाचा उल्लेख करतोय, कारण तुकारामांचा अभंग म्हणजे दिसायला फार छान. कारण लाल भडक ज्वाळा ज्या वेळेला आपल्याला दिसते ना, फुलते ठिणग्या निखारे, तर लांब न बघताना हे निखारे आपल्या डोळ्याला खूप सुखावतात, खूप छान दिसतात, ठिणग्या उडत असतात, खूप छान वाटतं. पण त्याचा फुलणारा रंग आणि लाल भडक रंग, उडणाऱ्या ठिणग्या हातात धरायला गेलं की त्याची धग आपल्याला कळते. तशी तुकारामांची गाथा वाचायला सोपी, समजायला त्याहून सोपी, कारण भाषा खूप सोपी आहे, पण आचरणात आणायला सगळ्यात अवघड, महाकठीण म्हणजे तुकारामांची गाथा आहे. ऐसे कैसे झाले बोंधू, कर्म करुणी म्हणती साधू, लावून या अंगा लावून या राख, डोळे झाकुनी करती पाप. बघा, हे वर्णन आजच्या युगातल्या साधू संतांना, कारण ह्या तुकाराम महाराजांनी त्यावेळेला 16व्या शतकात केलेल्या वर्णनातले साधू आज आपल्याला तुरुंगात बसलेले दिसतात. ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगा लावून या राख, डोळे झाकून करती पाप. हे असले साधू आजही आपल्या तुरुंगात आपल्याला बसलेले दिसतात. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितलं, नवसे कन्या पुत्र होती तरी करणे लागे पती. जर नवसानं पुत्र आणि कन्या होत असतील तर मग नवरा करण्याची गरज काय? हा म्हणजे रोकडा सवाल आपल्याला तुकाराम महाराजांनी विचारलेला. अगदी देव धर्म करण्याच्या बाबतीत सुद्धा तुकारामांनी कुणाला सोडलेलं नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. तीर्थक्षेत्रावर काय असतं? तीर्थी धोंडा पाणी. तुम्ही जावा, तीर्थक्षेत्रावर एक मंदिर असतं, तेही दगडाचं असतं, त्यात एक देव असतो, तोही दगडाचा असतो, आणि त्याच्या समोर एखादी नदी वाहत असते, एखादा तलाव असतो. म्हणजे तीर्थावर तुम्हाला दगड धोंडा आणि पाणीच मिळणार आहे, हे तुकाराम महाराज म्हणतायत. आणि त्याच उलट त्यांनी सांगितलंय की तुम्हाला देव भेटेल कुठं? देव रोकडा सज्जनी. सज्जन माणसाच्या सहवासात तुम्हाला देव भेटेल. आणि हे सांगण्याची ताकद फक्त तुकाराम महाराजांची, हे लक्षात घ्या. तीर्थक्षेत्री जाऊन काय मिळणार? त्यापेक्षा संत सज्जनांच्या सहवासात बसता, 4 ज्ञानाचे शब्द ऐका, ते शब्द ऐकाल तर कदाचित तुम्हाला परमेश्वराची प्राप्ती होईल, असं संत तुकाराम महाराज सांगतात. म्हणजे कर्मकांडापेक्षा मनातल्या भावाला, भक्तीला जास्त महत्व द्या, असं ते सांगतात. आज भारतातली अर्थव्यवस्था, म्हणजे मंदिरांची अर्थव्यवस्था जर आपण पाहिली, म्हणजे तो आता देवालयाची मी नावं घेत नाही, पण भारतातले एखाद्या राज्यापेक्षा जास्त अर्थव्यवस्था, म्हणजे आर्थिक क्षमता, बजेट हे एकेका मंदिराच आपल्याला असलेलं दिसतं. मग ते सगळ्या धर्मपंथांची, सगळ्यांची मंदिरं आहेत. हिंदूंचे आहेत, मुस्लिमांचे दर्गे आहेत, ख्रिश्चनांचे चर्च आहेत. सगळ्या ठिकाणी आपल्याला एवढी प्रचंड संपत्ती गोळा झालेली दिसते की एखाद्या छोट्या राज्याचं बजेट तेवढं असतं. आणि जे क्वचित जर एखाद्या वेळेला सगळ्या मंदिराची इस्टेट जर आपण एकत्र केली तर एका वर्षाच्या आत भारताचे सगळे लोक कल्याणाचे प्रकल्प, अगदी नदी जोड प्रकल्पापासून सगळे पूर्ण होतील. पण तो बोलण्याचा आपला अधिकार नाही, कारण त्याच्यावरून पूर्वी एकदा फार मोठं वादळ झालेलं आहे. आपल्याला तो विषयात जायचं नाही. पण याच्यावर
आधुनिक काळातल्या ज्या कवयित्री आहेत, संत बहिणाबाई, त्याच्या दोनच ओळी फार छान आहेत. संत बहिणाबाईंनी त्याचं वर्णन फार छान केलंय. संत बहिणाबाईंचे शब्द आहेत ते आत्ताच्या 20व्या शतकातले. त्या म्हणतात, सोन्या रुपयानं मढला मारवाड्यांचा बालाजी. सोन्या रुपयानं मढला मारवाड्यांचा बालाजी, शेतकऱ्याचा इठोबा पाना फुलामध्ये राजी. इतकं सुंदर वर्णन त्यांनी केलंय. ते एका बाजूला हा श्रीमंतांचा देव आहे की जो सोन्या रुपयानं मढलेला आहे, आणि दुसऱ्या बाजूला माझा पंढरीचा विठ्ठल आहे जो शेतकऱ्यांचा देव आहे, आणि त्याला बाकी काही नको आहे. त्याला एक पान, तुळशीचं पान, एखादं फुल, 2 हात आणि 1 मस्तक, एवढं त्याच्यासमोर जोडलं की आमचा पंढरीचा विठ्ठल प्रसन्न होतो आणि भक्ताला पावतो. ते साधं सोपं उदाहरण आपल्याला आधुनिक काळातल्या संत बहिणाबाईंनी सुद्धा दिलेलं आहे. हेच नामदेवांनी पण सांगितलेलं आहे. नामदेवांनी सांगितलं की तुम्हाला तर देवाची गरज नाही, म्हणती देव देव मोठे, पूजिताती दगड गोटे. असं संत नामदेवांनी सांगितले. बघा किती सुंदर सांगितलं. देव देव म्हणती देव देव मोठे, पूजिताती दगड गोटे. म्हणजे आपण मंदिरात जातो आणि देवाच्या पाया पडतो. आता मला दुसरं तुकारामाचा एक अभंग आठवतोय पहा. पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. म्हणजे मंदिरात जाण्याचं त्यांनी वर्णन केलंय की पाषाण देव पाषाण पायरी, पूजा एकावरी पाय ठेवी. हे ज्या दगडावरून तू मंदिरात जातो, तो जो पायऱ्यावरून जातो, त्या दगडाच्या समोर देव दगडाचा एकावर पाय ठेवून दगडावर उभा आहे, दुसऱ्याची पूजा करतोय. मग काय करावं? तुकाराम महाराजांनी अभंगाच्या पुढच्या ओळीत सांगितलंय, सार तो भाव अनुभव देव त्याची झाले. सार जो आहे या सगळ्याचा तो म्हणजे तुमचा भाव आहे. म्हणून जळी स्थळी काष्टी पाशानी एकच चैतन्य भरून राहिलेलं आहे. हे आपल्याला वारकरी संप्रदायाने स्वीकारलंय. डोळे मिटावेत, आपल्या अंतरात्म्यातल्या परमेश्वराला साथ घालावी, हीच भक्तीची कोण संतांनी सांगितलेलं आहे. पण म्हणजे माझ्या या विवेचनाचा असाही कुणी अर्थ काढू नये की संतांनी मूर्तीपूजेला विरोध केला. म्हणजे जे सत्य आहे तेही आपण स्वीकारलं पाहिजे की संतांनी मूर्तीपूजेला विरोध केलेला नाही, त्यांनी मूर्तीपूजेच्या कर्मकांडाला विरोध केलाय. म्हणजे असं सांगणारे, म्हणजे परमेश्वर हा समोर मंदिरात दगड आहे असं सांगणारे संत तुकाराम मात्र दुसऱ्या अभंगात असं म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, करकटेवरी ठेवून या. आणि त्याच्या पुढे म्हणतात, आणि तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिण श्रीमुख आवडीने. म्हणजे पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन घेण्याकरता व्याकुळ झालेले तुकाराम एका बाजूला आहेत. ही भेद कसा काय त्यांच्या बोलण्यातला? हा भेद नाहीये. त्यांनी एकच सांगितलंय की देवपूजेचं कर्मकांड करू नका. तुमच्या मनातला विवेक जागा ठेवा, विवेक बुद्धी तुमची जागृत ठेवा आणि विवेकानं विचार करा, तुम्हाला प्रत्येक गोष्टीचा अर्थ कळेल. म्हणजे आजही आपण पाहतो बा, म्हणजे तुम्ही पण हा अनुभव घेतलेला असेल की रस्त्यानं चालणारी माणसं किती वेळा पाया पडतात ते तुम्ही एकदा पहा. 1 किलोमीटरच्या अंतरात कमीत कमी 4 वेळा पाया पडत असतील. दिसलं देऊळ की कर नमस्कार, दिसला कळस की कर नमस्कार. अगदी असंच चाललेलं असतं. म्हणजे अगदी एखादा गाडीवरनं जात असेल तर भले समोरच्याला धडकला तरी चालेल, पण त्या देवाला नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही. हे मला कधी कधी असं वाटतं की खरोखर याच्यामध्ये भक्ती आहे का भीती आहे? तुकोबा हेच सांगतात, सार तो भाव. मनात तुमचा भाव असेल तरच त्या देवाला नमस्कार करण्यात अर्थ आहे. त्या मंदिरात देव कुठला हेही तुला माहित नाही तरी सुद्धा गाडी भर रस्त्यात थांबून तू नमस्कार करून पुढे जातोय, आज देव कुठला आहे तेही माहित नाही. असल्या कर्मकांडांना संतांनी विरोध केलेला आहे. आणि म्हणून हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे की या प्रत्येक वचनाचा अर्थ, प्रत्येक अभंगाचा अर्थ आपण आपल्या विवेक बुद्धीने घेतलेला आहे, घेणं आवश्यक आहे, हे मला सांगायचं आहे. संत शिरोमणी नामदेव महाराजांनी त्यांचा एक अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. म्हणजे कीर्तनाच्या रंगामध्ये नाचावं हेही त्यांनी सांगितलंय. पण आपण महत्व कशाला द्यावं हे आपण ठरवायचं. म्हणजे त्यांनी 2 गोष्टी सांगितल्यात, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगे. म्हणजे एका बाजूला कीर्तनात नाचायलाही सांगितलंय, पण ते नुसतं नाचायला सांगितलं नाही, तर ते नाचता नाचता आणि कीर्तन ऐकणाऱ्यांच्या मनामध्ये ऐकता ऐकता त्यांच्या बुद्धीमध्ये ज्ञानाचा दिवाही पेटवायचा आहे हेही सांगितलंय. आपला विवेकवाद इथं जागृत असला पाहिजे की आपण यातलं घ्यायचं काय, कीर्तनात नाचायचं एवढंच घ्यायचं का, आपल्या मनामध्ये ज्ञानदीप जागवायचा आहे हा त्यातला अर्थ घ्यायचा. हा विवेकवाद मला वाटतं या ठिकाणी फार महत्वाचा आहे. आणि म्हणून संत तुकाराम महाराजांनी आपल्याला सांगितलेला जो विवेकवादाचा अर्थ आहे
या सगळ्या या विवेकवादाच्या पायाशी विद्रोह आहे. तुकारामांचा विवेकवाद हा विद्रोही आहे. न्याय अन्याय यातला भेद सांगणार आहे. विवेकशील व्यक्तीनं प्रत्येक गोष्टीचा अर्थ स्वतःच्या अनुभवानं काढावा, हे जे आज आपल्याला विज्ञान सांगतं. विज्ञान सांगतं की तुम्ही अनुभव घेतल्याशिवाय कुठल्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. हेच तुकाराम महाराजांनी त्या काळात सांगितलेलं आहे. तोच विवेकवाद आहे, तोच संतांचा विवेकवाद आहे असं मला सांगायचं आहे. ते तुकाराम महाराजांनी तेच सांगितलं की इतरांचा अनुभव आपला अनुभव म्हणून स्वीकारू नका, त्याचं परीक्षण करा, विश्लेषण करा, स्वतःच्या बुद्धीनं निष्कर्ष काढा आणि जर स्वीकारार्ह वाटलं तर स्वीकारा. हा सगळ्याचा अर्थ तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये सांगितलाय. सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. म्हणजे काय? विवेकवादच आहे ना हा. ही विज्ञान निष्ठाच आहे. जे विज्ञान सांगतं की सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमता. एवढी लोक सांगतायत म्हणून तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवू नका. तर खऱ्या अर्थानं तुमचा जो अनुभव आहे, तुमचं मन जे सांगताय, सत्य असत्याशी मन केले ग्वाही, हा विद्रोह आहे तुकाराम महाराजांचा. हा त्यांनी मांडला. म्हणून तुकाराम महाराजांना म्हणावं लागलं की रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग. इतकी लढाई आयुष्याची तुकाराम महाराजांना द्यावी लागली. हा वैचारिक लढा आहे, हा तुकारामांनी दिला. आणि तो देण्यामागचं त्यांचं कारणही त्यांनी सांगितलंय. बुडती हे जन न देखवे डोळा, म्हणून कळवळा येत असे. आणि या कळवळ्यानं या सगळ्या संतांनी आपल्याला हे सगळं ज्ञान दिलेलं आहे. आणि म्हणून मित्रांनो, समाजधारणेसाठी अत्यंत आवश्यक असणारी जी गोष्ट आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे नीतितत्व. हे नीतितत्व हे विवेकवादाचा पाया आहे असं मला वाटतंय. हे शेवटच्या माझ्या भागाकडे आता येतोय की ही नीतितत्व फार महत्वाची आहेत. जी नीती प्रत्येक काळानं निश्चित केलेली असतात. प्रत्येक काळामध्ये नीती वेगवेगळी असते. पण आध्यात्मिक समता स्थापन करताना वारकरी संप्रदायातल्या अगदी 13व्या शतकातील ज्ञानदेवांच्या पासून ते 20व्या शतकातल्या विनोबा भावेंच्या पर्यंत आणि 17व्या शतकातल्या तुकारामांच्या पासून ते 20व्या शतकातल्या संत तुकडोजी महाराजांच्या पर्यंत प्रत्येक संतांना आपलं म्हणजे मी हा जो व्यापक सगळा मी संतांचा पट सांगतोय त्याचा उल्लेख मी नेहमी 2 शब्दांमध्ये करतो. मी नेहमी असं म्हणतो की ज्ञानोबांच्या पासून विनोबांच्या पर्यंत आणि तुकोबांच्या पासून तुकडोबांच्या पर्यंत सगळ्या संतांनी आम्हाला ही नीती शिकवलेली आहे. आणि याच्यातून सत्वशील समाजाचा आग्रह धरलेला आहे. त्यांनी सांगितलं की धर्माचं अस्तित्व प्रेमाच्या पायावर उभं असतं. जे राष्ट्र एकात्म करण्याच्या ज्या वेळेला आपण आज विचार करतो त्यावेळेला हा विचार म्हणजे दुसरा तिसरा काही नाही तर बंधुता आहे. ही बंधुता प्रेमाच्या पायावर आधारलेली आहे. एकमेकांच्या विषयी असणारी करुणा हा बंधुतेचा पाया आहे. आणि म्हणून बंधुता हा जगातील प्रत्येक धर्माचा पाया आहे, प्रत्येक धर्माचा आत्मा आहे. आज ज्या वेळेला आपण म्हणतो सारे भारतीय माझे बांधव आहेत, या वाक्यातून खरं तर बंधुभाव म्हणजे बंधू भगिनी भाव प्रकट होत असतो. यातल्या बंधुतामध्ये परस्परांशी नातं आहे, परस्परांच्या विषयी आत्मीयता आहे, आदर आहे, आपलेपणा आहे, प्रेम आहे. हे भावना समाजामध्ये निर्माण करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी संत साहित्यानं नेहमीच आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे, हातभार लावलेला आहे. किंबहुना संत साहित्यानं या बंधुतेला विश्वबंधुतेची व्यापकता दिलेली आहे. म्हणून ज्ञानदेवांनी सांगितलं, अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण जाहला. हे अवघं विश्व माझं घर आहे अशा स्थिर बुद्धीनं जो विचार करतो, किंबहुना त्याच्या पुढे जाऊन सर्व चराचर म्हणजेच मी आहे असा जो विचार करतो, अवघे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपण झाला, असं ज्ञानदेवांनी अवघ्या चराचरावर आपल्याला प्रेम करायला शिकवलेलं आहे. जे जे भेटे भूत ते ते जाणी जे ते ते मानी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. प्रत्यक्ष भगवंताच्या तोंडून ज्ञानदेवांनी हे उद्गार काढलेले आहेत की जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत, हा भक्तियोग माझा निश्चित जाण. एक साधा भक्तियोग आहे परमेश्वरानं सांगितलं म्हणजे ज्ञानदेवांनी सांगितलं. कारण ही ओवी भगवान श्रीकृष्णांच्या मुखी त्यांनी ज्ञानेश्वरी टाकलेली आहे. तर त्यांनी असं सांगितलं की या पृथ्वी तलावर जे जे भूत मात्र म्हणजे सजीव प्राणी वनस्पती जे जे सजीव असेल ते ते म्हणजेच मी आहे असं सांग आणि असं समज, असं त्यांनी सांगितलं. आणि हाच माझा खरा भक्तियोग आहे हे त्यांनी निसंशयपणे सांगून टाकलं. आणि अशा पद्धतीनं सगळ्या समष्टीप्रती, सर्व भूतमात्रांप्रती आत्मीयतेची आणि प्रेमाची भावना या वारकरी संप्रदायाने जागृत केलेली आहे. आता साधं उदाहरण पहा. संत म्हणजे परमेश्वर मानणारे संत,
परमेश्वर पूजा करणारे संत. पण गाडगेबाबांना आपण संत म्हणतो ना, गाडगेबाबांना आपण संत म्हणूनच स्वीकारलंय ना. महाराष्ट्राच्या संत परंपरेनं, वारकरी संप्रदायानं त्यांना संत म्हणून स्वीकारलंय. गाडगेबाबा दर आषाढी कार्तिक एकादशीला पंढरपूरला जात होते, पण पंढरपूरला जाऊनही त्यांनी कधीही मंदिरात ते गेले नाहीत. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला जायचं कशासाठी? तर तिथं आलेले जे वारकरी आहेत, ते त्या वारकऱ्यांनी त्या ठिकाणी जे काही त्यांची जी गैरसोय झालेली असेल, ती गैरसोय होऊ नये, तिथं स्वच्छता राहावी, यासाठी ते पंढरपूरला सातत्यानं जात होते. आणि एकदाही मंदिरात न जाता केवळ पंढरीची स्वच्छता करण्याकरता गाडगेबाबा पंढरपूरला जात होते. असा हा संत आपण संत म्हणून स्वीकारलाय, की जो कुठल्याही मंदिरात न जाता संत पदाला पोहोचला. मला या ठिकाणी एक इंग्रजी वाङ्मयातली एक छान कविता आठवते. मला वाटते ली हंट नावाच्या एका कवीनं ती लिहिलेली आहे. त्या कवितेचं नाव आहे अबू बेन ऍडम. अबू बेन ऍडम ह्या कवितेमध्ये त्याने एका सुफी संताचं उदाहरण दिलेलं आहे. तर अबू बेन ऍडम हा एक सुफी संत आहे. जसा वारकरी संप्रदाय आहे तसा सुफी संत आहे. आणि हा अबू बेन ऍडम म्हणजे सुफी संप्रदायातला गाडगेबाबा असं आपल्याला समजायला हरकत नाही. आयुष्यभर त्यानं फक्त मानवतेची सेवा केली, मनुष्याची सेवा केली. दुःखी पीडित जे असतील, गोर गरीब असतील, त्यांची सेवा केली. हा कधीही परमेश्वराकडे गेला नाही. त्याच्या भजन कीर्तन त्यानं केलं नाही, पण फक्त आयुष्यभर माणसांची सेवा करत राहिला. ती कविता अशी आहे की अबू बेन ऍडम एकदा रात्री आपल्या खोलीमध्ये झोपला असताना त्याला खोलीच्या एका कोपऱ्यामध्ये चंद्राचा प्रकाश असा आलेला एक शांत शीतळ प्रकाश त्याला दिसतो. आणि म्हणून तो जागा होतो आणि पाहतो, त्या प्रकाशामध्ये त्याला एक देवदूत असणारी एक परी त्याला दिसते. आणि त्या परीच्या हातामध्ये एक सोन्याचं पुस्तक आहे आणि त्या सोन्याच्या पेननं ती त्या पुस्तकामध्ये काहीतरी लिहिती आहे, असं त्या अबू बेन ऍडमला आपल्या रात्री झोपेतनं उठल्यानंतर दिसलं. त्यानं आश्चर्यानं त्या परीला विचारलं की तू काय लिहितेस, तुझ्या हातात पुस्तक कसलं आहे? त्यावर त्या एंजल म्हणजे त्या परीनं त्याला सांगितलं की मी अशा माणसांची यादी करते की जे परमेश्वरावर मनापासून प्रेम करतात. अशा व्यक्तींची यादी करते की जे परमेश्वरावर मनापासून प्रेम करतात. अबूबेन ऍडमने विचारलं माझं नाव त्याच्यामध्ये आहे का? त्यावर त्या परीनं त्यात पाहिलं आणि सांगितलं अबूबेन तुझं नाव याच्यामध्ये नाही. अबूबेन नाराज झाला आणि पुन्हा झोपी गेला. त्याच्यानंतर पुन्हा दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच पद्धतीचा प्रकाश त्याला दिसला. पुन्हा अबू बेन ऍडम उठला आणि त्यानं पुन्हा त्या परीला विचारलं. ती परी पुन्हा आली, तिला विचारलं आज तू काय करतेस? तर जेव्हा त्या परीनं त्याला सांगितलं आज मी अशा माणसांची यादी करते की ज्यांच्यावर परमेश्वर मनापासून प्रेम करतो, ज्यांच्यावर परमेश्वर मनापासून प्रेम करतो अशा माणसांची मी यादी करते. मग अबू बेन ऍडमनं पुढचं विचारलंच नाही, कारण कालच्या यादीत त्याचं नाव नव्हतं. तो शांत बसला. त्यावर त्या परीनं सांगितलं अरे अबू बेन, या यादीमध्ये सर्वात पहिलं तुझं नाव आहे. म्हणजे काल तिने जी यादी केली त्याच्यामध्ये जी माणसं परमेश्वरावर प्रेम करतात त्यांची यादी होती, त्यात अबूबेन नव्हता. पण ज्या माणसांच्यावर परमेश्वर प्रेम करतो त्यांच्यामध्ये अबूबेन ऍडम होता. मला वाटतं हा विचार फार महत्वाचा आहे, जो संत गाडगेबाबा आणि अबूबेन ऍडमच्या या उदाहरणात आपल्याला समजतो की माणसांच्यावर प्रेम करणं हेच परमेश्वरावर प्रेम करणं. आणि हेच संत साहित्यानं सांगितलंय, हेच वारकरी संप्रदायानं सांगितलंय. आणि मला वाटतं हेच खऱ्या अर्थानं आजच्या काळातला विवेकवाद आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत. आपल्या आयुष्यामध्ये जीवसेवा हीच ईश्वर सेवा हे तत्व संत साहित्यानं आपल्याला दिलेलं आहे. म्हणून संत कुणाला म्हणावं याविषयी संत तुकाराम महाराजांनी सांगितले. आपल्या सर्वांना तो अभंग पाठ आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेशी जाणावा. हा देव ओळखा, संत म्हणून ओळखा, पण तो कुणाला ओळखा की जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, त्याला आपण संत म्हणू शकतो. आणि मित्रांनो हाच विवेकवाद आहे. हाच आज 21व्या शतकामध्ये आपण संत साहित्यातून विवेकवाद म्हणून स्वीकारणं फार आवश्यक आहे. आणि म्हणून संत साहित्य आणि महाराष्ट्र हे संत साहित्य स्वीकारल्यामुळं आज महाराष्ट्र संपूर्ण भारताला ललांभूत आहे. म्हणून आज महाराष्ट्र प्रगतिशील आहे, म्हणून आज महाराष्ट्र पुरोगामी आहे असं मला मनापासून वाटतं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान. हे दुरितांचे तिमिर जाण्याची प्रार्थना करणारी जी प्रार्थना आहे, अखंड विश्वाच्या कल्याणाची प्रार्थना करणारी ही जी प्रार्थना आहे, ही खऱ्या अर्थानं विवेकवादाची प्रार्थना आहे आणि संपूर्ण विश्वाच्या कल्याणासाठी केलेली ही प्रार्थना आहे असं मला वाटतं. आणि म्हणून आजच्या 21व्या शतकातल्या तरुण पिढीच्या समोर ज्या पिढीचा युग धर्म स्पर्धेचा आहे,
ही तरुण पिढी म्हणजे स्पर्धेसाठी जन्माला आलेली पिढी आहे असं एका बाजूला वाटतं, पण दुर्दैवानं ही पिढी ही विवेक शून्य स्पर्धा करणारी पिढी आहे. आणि म्हणून आजच्या या लीड कॉलेजच्या कार्यशाळेमध्ये हा जो विषय घेतलाय तरुणांच्यासाठी विवेकवाद, संत साहित्यातील विवेकवाद, म्हणून मला प्राचार्यांचं अभिनंदन आणि संयोजकांचं अभिनंदन मी यासाठी केलं की एका बाजूला आज 21व्या शतकातले तरुण स्पर्धेला सामोरे जात आहेत आणि दुर्दैवाने ही विवेक शून्य स्पर्धा करतायत, एकमेकांच्या बद्दल मानवता विसरायला लावणारी स्पर्धा करतायत. म्हणजे मी तुम्हाला सांगतो की एका इंटरव्ह्यू घेणाऱ्यानं आपल्या अनुभवामध्ये लिहिलेलं आहे की नोकरीच्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेण्याकरता तो बसला असताना एका तरुणाला त्यानं असा प्रश्न विचारला. मुलाखत घेणाऱ्यानं मुलाखतीसाठी नोकरीसाठी आलेल्या तरुणाला प्रश्न विचारला. तो त्याला म्हणाला की समजा असं समज की तू आणि तुझे मित्र असे दोघे जण तुम्ही जंगलात गेलेला आहात आणि तुम्ही दोघं जंगलामध्ये असताना तुमच्या अचानक असं लक्षात आलं की तिथे एक वाघ आलेला आहे आणि तो वाघ जर तुमच्या मागं लागला तर तुम्ही काय कराल? हा प्रश्न मुलाखत घेणाऱ्यानं त्या तरुणाला विचारलं की जो नोकरी मिळवण्याकरता आलेला आहे. त्यावर त्या तरुणानं जे उत्तर दिलं ते मला वाटतंय आजच्या सगळ्यात तरुणाईचं प्रातिनिधिक उत्तर आहे किंवा असावं असं मला वाटतंय. त्या तरुणानं सांगितलं की मी वेगानं पळायला सुरुवात करेन. त्यावर तो मुलाखत घेणारा हसला. तो म्हणाला की अरे तू वेडा आहेस का? म्हणाला तो वाघ आहे, तो तुझ्या पाठीमागे लागलाय, किती पळून पळून तू पळणार आहेस आणि किती तुझी ताकद पळायला पुरणार आहे? तो त्या मुलानं जे उत्तर दिलं ना ते फार विचार करायला लावणारं उत्तर आहे. तो मुलगा असं म्हणाला, सर मला फार नाही पळायचं, मला फक्त माझ्या मित्रापेक्षा वेगात पळायचंय, मला फक्त माझ्या मित्राच्या पुढे पळायचंय. मुलाखत घेणाऱ्याने विचारलं मग काय होईल? अहो म्हटलं सर साधी गोष्ट आहे, मी जर माझ्या मित्राच्या पेक्षा वेगात पळत असलो आणि माझ्या मित्राच्या जर मी पुढे असलो तरी येणारा वाघ पहिल्यांदा त्याला पकडेल आणि माझा धोका संपेल आणि मग मला धोका वाघाचा राहणार नाही. हे त्यानं दिलेलं उत्तर हे आज आपल्याला विचार करायला लावणारं उत्तर आहे. ही आहे स्पर्धा, ही आहे जीवघेणी स्पर्धा, ज्याला इंग्रजीमध्ये थ्रोट कटिंग कॉम्पिटिशन म्हणतात. ती ही स्पर्धा आहे ज्याच्यामध्ये विवेक संपून जातो, विवेक शून्य स्पर्धा होते, माणुसकीहीन स्पर्धा होते. अशा स्पर्धेला सामोरे जाणाऱ्या मुलांच्या मध्ये आजच्या पिढीला खऱ्या अर्थानं आपण विवेकवादाचा वसा आणि वारसा समजून सांगणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि म्हणून या विषयाला जास्तीत जास्त न्याय देण्याचा आणि तेही आजच्या 21व्या शतकाच्या दृष्टीतून हा संत साहित्यातील विवेकवाद मांडण्याचा मी माझ्या मतीप्रमाणे, माझ्या बुद्धीप्रमाणे मी प्रयत्न केलेला आहे. यातील जे काही तुम्हाला पटलं असेल, जे चांगलं असेल, जे भावलं असेल ते सर्व संतांच्या मांदियाळीचं आहे. जे काही आपल्याला पटलं नसेल, जे खटकलं असेल ते माझ्या मांडणीतील कमतरता असेल, माझी चूक असेल असं समजून आपण ते सोडून द्यावं आणि जे पटलं असेल ते संत साहित्याची देण म्हणून स्वीकारावं, एवढीच मी आपल्याला मनापासून विनंती करतो. पुन्हा एकदा मला या अत्यंत सुंदर कार्यक्रमामध्ये बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली याबद्दल माननीय प्राचार्य साहेबांचे आणि सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानतो आणि मी थांबतो. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद सर. सर आपल्याला चॅटबॉक्स मध्ये काही क्वेश्चन आलेले आहेत, आपण घेऊयात का? हॅलो मॅडम. हा सर. माझा एक प्रश्न असा आहे की सर विचारा. संत साहित्यातील सगुण आणि निर्गुण याविषयी सरांचं काय मत आहे? संत साहित्यातील सगुण निर्गुण. गायकवाड सर. अनम्यूट हा ठीक आहे. हा सर, अतिशय चांगला प्रश्न विचारलाय. संत साहित्यामध्ये वारकरी संप्रदायानं सगुण भक्तीला महत्व दिलेलं आहे, पण त्याच वेळेला संत नामदेवांसारखा एखादा संत आहे की ज्याच्या भक्तीची सुरुवात सगुणवादानं झालेली आहे, पण पुन्हा ते नंतर निर्गुणवादाकडे पण गेलेले आहेत. आणि मला नेहमी असं वाटतं की ज्या वेळेला आपण सर्वसामान्य माणसांना मार्गदर्शनाचा विचार करतो, ज्या वेळेला संत सामान्यांना मार्गदर्शन करत असतात, त्यावेळेला कुठे ना कुठेतरी त्यांच्या समोर एक मन एकाग्र करण्याकरता, आपले भक्ती व्यक्त करण्याकरता कुठेतरी एक सगुण रूप असावं लागतं. आणि म्हणून ज्ञानेश्वरांची अभंग आपण पाहिलेत तर त्या अभंगामध्ये आपल्याला सगळं सगुण दिसेल. त्यांचे विरहिणी आहेत, त्यांचे अभंग आहेत. आणि त्याच वेळेला त्यांचा अमृत अनुभव पाहिलात तर शिवशक्तीची निर्गुण रूपात पूजा करताना त्यांचं तत्वज्ञान मांडताना ज्ञानदेव दिसतात. नामदेव सुरुवातीला जे
विठ्ठलाची सगुण रूपात पूजा करतायत ते शेवटी निर्गुणवादाकडे जातात. म्हणजे मला वाटते निर्गुणवाद हा भक्तीतली एक पुढची पायरी आहे. तर तिथपर्यंत जाण्यापर्यंत सर्व संतांनी पहिल्यांदा सगुणाचा स्वीकार करावा, ईश्वर भक्ती करावी आणि मग तत्वज्ञानाच्या पुढच्या पायरीवर जावं. हे मला वाटतं नामदेवांच्या आयुष्याचा अभ्यास केल्यानंतर तरी निश्चित आपल्याला हे लक्षात येत असेल असं मला वाटतं. आणि सर पुढे वारकरी संप्रदायाने जी वारीची प्रथा सुरू केली आणि मग आजच्या काळात तर विज्ञान युगामध्ये मोठ्या बहुसंख्येने जनसमुदाय हा वारीमध्ये समाविष्ट होतो आणि मग त्या काही माणसांचा अमूल्य असा वेळ खर्च व्हायला जातो कितपत, याच्याबद्दल काय वाटतं आपल्याला? तर वारीची परंपरा ज्या पार्श्वभूमीवर सुरू झाली वारी, त्याचा जर आपण विचार केला तर वारी सुरू होणं हे अपरिहार्य होतं. म्हणजे मी जो तुम्हाला मध्ययुगातला कालखंड सांगितला की ज्या वेळेला लोकांना त्या कर्मकांडातून आणि बुवाबाजीतून बाहेर काढायचं होतं आणि त्यांना खरा भक्ती मार्ग सांगायचा होता, त्यावेळेला लोकांना कुठेतरी एकत्र आणणं. आणि आज जसं आपण मोबाईलवरून मी माझ्या घरी सातारमध्ये बसलोय, आपण आपल्या घरातून ऐकतात, ही जी साधनं आहेत, तर ही साधनं ज्या वेळेला उपलब्ध नव्हती अशा वेळेला समाज कुठेतरी एकत्र, म्हणजे हे कीर्तन नाचू कीर्तनाचे रंगी ज्या वेळेला नामदेव म्हणतात त्यावेळेला कीर्तन परंपरा म्हणजे एक ह्या संतांनी चालवलेल्या शाळाच आहेत, रात्रशाळा म्हटलं तरी चालेल. म्हणजे रात्रीच्या वेळेला समाज एकत्र येतो आणि त्यांना शिकवलं जातं. तर हे कुठेतरी समाज प्रबोधनाचं साधन म्हणून कीर्तन, भजन आणि वारी याची परंपरा सुरू करण्याची गरज पडली. दुसरी गोष्ट की याच्यातून सामाजिक समतेचा संदेश संतांना संपूर्ण महाराष्ट्राला द्यायचा होता की या वारीमध्ये सर्व जाती पंथ धर्माची, अगदी मुस्लिम धर्माच्या पर्यंत, हे म्हणजे शेख मोहम्मद सारख्या मुस्लिम धर्मापर्यंत सगळी माणसं एकत्र येतात, वारीमध्ये सहभागी होतात, हाही त्यातला एक भाग आहे. आणि कुठेतरी ही लोक एकत्र आल्याशिवाय या वारकरी संप्रदायाच्या उभारणीला, त्यांच्या तत्वज्ञानाला एक निश्चित मार्ग आपल्याला दिसणार नाही. यासाठी ही वारीची परंपरा सुरू झालेली आहे. आजच्या काळामध्ये आपण म्हणताय की लोकांचा वेळ वाया जात नाही का, असा जर वेळ वाया जातो असा आपण विचार केला तर मग चित्रपट, नाटक त्या सगळ्यावरच आपल्याला बंदी घालावी लागेल, कारण तिथेही माणसाचा वेळच वाया जातो. म्हणजे जे लोकांच्यासाठी, काही लोकांच्यासाठी ज्या वेळेला चित्रपट आणि नाटक पाहणं हे मनोरंजन आहे, त्यावेळेला वारकरी संप्रदायासाठी वारी करणं हा त्यांचा जीवनाचा एक भाग आहे, तो आपण टाळू शकत नाही. आणि ते वारीची वेळ सुद्धा तुम्ही पहा, अशी वेळ आहे की ज्या वेळेला त्या शेतकऱ्यांच्या कामाचा मोठा ओघ शेतातल्या कामाचा नसतो, अशा वेळेला दोन्ही वाऱ्यांची कालावधी आहे की ज्या वेळेला लोक रिकामी आहेत, फारसं शेतात काम नाही, जबाबदारी नाही, अशा वेळेला सगळ्या लोकांनी एकत्र यावं, नामस्मरण करावं आणि त्या निमित्तानं जे 4 प्रबोधनाचे शब्द आहेत, भक्तीचे सुद्धा मी म्हणत नाही, प्रबोधनाचे शब्द आहेत, ते लोकांनी ऐकावेत, संत सज्जनांच्या सहवासात राहावं, ही वारीची मूळ कल्पना आहे. आणि त्यामुळं वेळ, काही लोकांच्यासाठी तो वेळ वाया जाणं असेल, काही लोक म्हणतात की मॅन आवर्स किती वाया जात आहेत, एवढी लोक गुणिले एवढे तास एवढे वाया जात आहेत. तर त्याच्यातून जे मिळतं त्याचा जर आपण विचार केला, जे बहुजन समाजाला, सर्वसामान्य समाजाला, अशिक्षित निरक्षर लोकांना जे मिळतं ते त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं मोठं आहे, असं मला वाटतं. ही संतांनी वारी सुरू करण्यामागची पहिली भूमिका होती. धन्यवाद. थँक्यू. हॅलो सर. हॅलो. हा सर. सर इथे मी गायकवाड सरांना प्रश्न विचारतो. जे संत गाडगे महाराजांच्या एकूणच संकीर्तनामध्ये किंवा कीर्तन आणि भजनामध्ये त्यांचा विवेकवाद महाराजांनी काय सांगितलेला आहे? मी आता त्याच एक थोडक्यात उदाहरण आपल्याला सांगितलं की दरवर्षी आषाढी कार्तिकेला पंढरपूरला जाणाऱ्या संत गाडगे बाबांनी कधी मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घेतलं नाही, तर मंदिराच्या बाहेर जो समाज आहे त्या समाजातल्या प्रत्येक माणसात गाडगे बाबांनी देव पाहिला. त्याची सेवा करणं, रोगी भुकेला त्याला भुकेलेला भाकरी देणं, तहानलेल्याला पाणी देणं, शिकू इच्छिणाऱ्याला शिक्षण देणं, हाच गाडगे बाबांचा विवेकवाद होता. गाडगे बाबांनी लोकांना सांगितलं की तुमचा देव त्या विठ्ठलात कुठे शोधताय, त्यापेक्षा इकडे एक दाढीवाला देव बिना चपलीचा फिरतोय आणि रानोमाळ हिंदू शाळा स्थापन करतोय, त्या कर्मवीर भाऊराव पाटील सारख्या माणसाला तुम्ही देव माना, हे सांगणारे संत गाडगे बाबा. आणि म्हणून ते आजही वारकरी संप्रदायानं सुद्धा त्यांना संत म्हणून स्वीकारलंय. मानवतेची सेवा, मी मागाशी म्हणालो की प्रत्येक भूतमातारामध्ये देव पाहणं
हाच संत गाडगेबाबांनी दिलेला विवेक आहे. जीवसेवा हीच ईशसेवा, हा साधा विवेकवाद संत गाडगेबाबांनी आपल्याला दिलेला आहे असं मला वाटतं. प्रतीक उत्तर दिलं सर आपण. धन्यवाद धन्यवाद. गायकवाड सर, चॅटबॉक्स मध्ये सुद्धा एक क्वेश्चन आहे, सांगू आपल्याला क्वेश्चन? बोला बोला. डॉक्टर रवींद्र दास आहेत, त्यांचा प्रश्न असा आहे, महिला संत साहित्यामध्ये ओवी आणि अभंगामध्ये विवेकवाद आला आहे का? आता संत कवयित्रींचा विवेकवाद हा एक खऱ्या अर्थानं एक स्वतंत्र बोलण्याचा विषय आहे असं मला वाटतं. कारण संत कवयित्रींनी काळाच्या पुढे जाऊन जे काही सांगितलेलं आहे ते म्हणजे आजच्या काळातल्या स्त्री मुक्तीवाद्यांना सुद्धा बुद्धीला न पेलणार आहे. विवेकवाद काय असावा तर संत सोयराबाई सारखी कवयित्री, चोखामेळांची पत्नी, दलित समाजातली स्त्री, ती अभंग लिहायला लागते, अप्रतिम अभंग लिहिते आणि तिची विवेक बुद्धी किती जागृत झालेली आहे त्याचं एक उदाहरण आहे. तिने एका आपल्या अभंगामध्ये असं सांगितलंय की म्हणजे विटाळ 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 म्हणून सगळे बाजूला लोटतात. कारण संत चोखा महाराजांना आयुष्यात कधी मंदिरात महाद्वाराच्या पायरीपाशीच राहिले, पण त्या चोखामेळाचे सोयराबाई मात्र प्रश्न विचारते की तुम्ही ज्या देहाला विटाळ म्हणून आम्हाला हिनवता, तो विटाळ प्रत्येकाच्या देहात आहे ना, प्रत्येकाच्या देहातून निर्माण होणारा हा विटाळ आहे. हा विटाळ देहात आहे पण तो प्रत्येकाच्या देहात आहे, तो तुमच्या मनात आहे. हा सोयराबाईने केवढा मोठा विवेक सांगितलेला आहे. ती असं म्हणते की जर विटाळ नसता तर मनुष्य प्राणी तरी जन्माला आला असता का, असं तिने आपल्या एका अभंगामध्ये प्रश्न विचारला. मला वाटते हा खऱ्या अर्थानं विवेकवाद आहे. किंवा मगाशी मी ज्याचं उदाहरण आपल्याला सांगितलं, संत जनाबाई म्हणतात की स्त्री जन्म म्हणून न व्हावे उदास. म्हणजे आपण स्त्री म्हणून जन्माला आलो यासाठी वाईट वाटून घेण्याची गरज नाही. ही ताकद किंवा मी आता सर्व निसंग सोडून रस्त्यावर येऊन भक्ती मार्गाचा स्वीकार करणार आहे अशी म्हणण्याची ताकद ज्या वेळेला एखाद्या संत कवयित्रीला दिली जाते तो तिच्यातला विवेक जागृत होतो, म्हणूनच ती दिली जाते. मग ती जनाबाई असेल, बहिणाबाई असेल, कान्होपात्रासारखी एका वेश्येची मुलगी असेल, पण ह्या सगळ्यांच्या मधला सगळ्यांच्या अभंगाचा जर आपण विचार केला तर यांच्यातला त्यांच्या गुरूंनी म्हणजे या सगळ्यांना गुरुच्या लेखी असं म्हटलं जातं. म्हणजे परमेश्वराची लेख आणि गुरुची लेख असा दोन्ही अर्थाने त्यांचा उल्लेख केला जातो. म्हणजे मुक्ताईला ज्ञानदेवांनी असेल, जनाबाईला नामदेवांनी असेल, बहिणाबाईंना तुकाराम महाराजांनी असेल, ज्या पद्धतीनं ज्ञान दिलं होतं, ज्या पद्धतीनं अगदी आधुनिक काळामध्ये सावित्रीबाईला महात्मा फुलेंनी ज्ञान दिलं, त्यांच्यातला विवेक जागृत करण्याचंच काम केलं. आणि ते त्यांच्या प्रत्येक अभंगातून मला वाटतं दिसतंय की मी आता सांगितलेला सोयराबाईचा अभंग असेल, विठाळाबद्दल तिने म्हणजे आज 21व्या शतकामध्ये सुद्धा त्या स्त्रीला त्या काळामध्ये देवाला हात लावू नको आणि जेवणाला हात लावू नको म्हणून ज्या वेळेला आज 21व्या शतकात सांगितलं जातं त्यावेळेला सोयराबाई त्यावेळेला प्रश्न विचारते की काय विटाळाची माझ्या चेष्टा करताय, हा विटाळ नसता तर मनुष्य जन्माला आला असता का. हेच विज्ञाननिष्ठा, हाच विवेकवाद आहे असं मला वाटतं. धन्यवाद सर. आणि आणखी एकच शेवटचा एक प्रश्न सर, मला एक प्रश्न मला विचारायचा होता. हॅलो, आवाज येतोय माझा? हा सर, संत साहित्यामध्ये जे काही श्रेष्ठ संत होऊन गेले, संत ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, नामदेव महाराज, तर यामध्ये निवृत्तीनाथ महाराज दुर्लक्षित राहिले असं आपल्याला वाटतं का? आणि त्यांच्या साहित्यामध्ये विवेकवाद कितपत येतो सर, याचं मला उत्तर हवं आहे सर. निवृत्तीनाथ दुर्लक्षित राहिले असं म्हणणं म्हणजे निवृत्तीनाथांच्यावर आपण फार मोठा अन्याय केलाय असं मला वाटतंय. ज्या वेळेला आपण ज्ञानदेवांचा उल्लेख करतो त्याच्यामध्ये अध्यरतपणे निवृत्तीनाथ येतात. कारण ज्ञानदेवांनी आपल्या प्रत्येक ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक प्रकरणाच्या प्रत्येक प्रस्तावनेमध्ये सांगितलंय की हे जे काही आहे ते निवृत्तीनाथांचं आहे, हे माझ्या गुरूंचं आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि या पलीकडे जाऊन स्वतः निवृत्तीनाथांनी जे नाथपंथाचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे, म्हणजे ज्ञानेश्वरांनी तरी नाथपंथ आणि वैष्णवपंथ दोन्हीला एकत्र करून समन्वयाची भूमिका घेतली, पण निवृत्तीनाथांनी जे नाथपंथीयांचं तत्वज्ञान सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये प्रचंड मोठा तत्वज्ञान आहे, प्रचंड मोठा विवेक आहे.
म्हणजे तोही पुन्हा मी मगाशी जसं म्हटलं संत कवयित्रींच्या बद्दल बोलणं हा एक वेगळा व्याख्यानाचा विषय आहे. तसं निवृत्तीनाथ, कारण नाथ संप्रदायाच्या आपल्या गुरु परंपरेमध्ये ज्ञानदेवांनी निवृत्तीनाथांच्या पर्यंत येऊन मग स्वतःचा उल्लेख केलेला आहे. त्यामुळे जे ज्ञानदेवांचे गुरु आहेत, गुरुनाम गुरु, त्यांच्याबद्दल शंका घेण्याचं किंवा दुर्लक्षित राहिलं असं म्हणण्याचा प्रश्न नाही. पण मॅडम मला असं वाटतंय की ज्या वेळेला वारकरी संप्रदाय ज्ञानोबा तुकोबा म्हणतो, त्यावेळेला ज्ञानदेव आणि तुकाराम महाराज या दोन, म्हणजे एकानं पाया रचला आणि दुसरा कळस झाला, आणि त्याच्यामध्ये सर्व संतांचं योगदान आहे. ज्ञानदेव रचला पाया आणि तुका झाला असे कळस, ह्या दोघांचा उल्लेख केला की त्याच्यामध्ये सर्व संत आले असं मला वाटतंय. आणि इथं दुसराही एक मला विचार सांगायचा, आता मॅडमने विचारलं त्याच्यावरनं मला एक सहज फक्त विचार करण्यासाठी एक हे द्यायचं आहे की ज्या वेळेला आपण म्हणतो की तुकाराम महाराज विद्रोही होते, संत विद्रोही होते, त्या सगळ्या विद्रोहींच्या सगळ्यात मोठा बंडवाला कोण असेल तर ज्ञानदेव आहेत. कारण ज्या वेळेला ज्ञानदेवे रचिला पाया असं ज्या वेळेला म्हटलं जातं, त्यावेळेला ज्ञानदेवांनी भागवत धर्माचा पाया घातला. हा भागवत धर्म जर सनातन असता तर ज्ञानदेवांना पुन्हा पाया घालण्याची गरज पडली नसती, त्यांनी डागडुजी केली असती, त्यांनी आहे त्या इमारतीला जरा नीटनेटकं केलं असतं. पण बहिणाबाई तसं म्हणत नाहीत. बहिणाबाई म्हणतात की ज्ञानदेवे रचिला पाया, म्हणजे त्यांनी पायापासून ही इमारत पूर्णपणे पुन्हा उभी केलेली आहे. म्हणजे परंपरेनं आलेला वैदिक धर्म म्हणजे वारकरी संप्रदाय नाहीये. वारकरी संप्रदाय हा वेगळा भागवत धर्म आहे, ज्याची स्थापना ज्ञानदेवांनी केली, त्यांनी पाया घातला. हा पाया म्हणजे नवीन धर्माची सुरुवात आहे. आपण पाया घालणं हा शब्द नवीन धर्माची सुरुवात करण्यासाठी वापरतो, आणि ह्या पाया इमारतीचा जो घातला त्याचा आर्किटेक्ट आणि इंजिनियर म्हणजे संत निवृत्तीनाथ आहेत असं मला वाटतं. धन्यवाद सर. धन्यवाद सर. बरेच प्रश्न झालेत. एकच शेवटचा प्रश्न फक्त आहे, डॉक्टर दास यांचाच आहे. सर असं म्हणतात की वारकरी संप्रदायाचा विचार आधुनिक आहे की कालबाह्य आहे? वारकरी संप्रदायाचा विचार हा सर्वकालीन आहे असं मला असं वाटतं. म्हणजे असं असतं की माणूस ज्या वेळेला व्यक्त होत असतो तो त्यावेळेला त्या काळानुसार त्या वेळेनुसार जे त्याला समोर दिसतंय त्या उदाहरणावरून तो व्यक्त होत असतो. पण तो व्यक्त होताना त्या जी मूल्य सांगतो ती मूल्य मात्र सर्वकालीन असतात. म्हणजे मगाशी एका ब्राह्मण शूद्र वैश्य सर्वांना देवाचा अधिकार आहे, भक्तीचा अधिकार आहे असं ज्या वेळेला आपण म्हणतो त्यावेळेला आज ब्राह्मण शूद्र क्षत्रिय वैश्य असे वर्ण आज राहिले नसतील, त्यांची जागा जातीने घेतलेली आहे. पण म्हणून आपण त्यात ब्राह्मण क्षत्रियाचा उल्लेख आहे म्हणजे ते कालबाह्य आहे, अभंग कालबाह्य आहे असं नाही म्हणू शकत. त्याच्यात जे पुढे सांगितलंय की ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र बाळ नर नारी सगळ्यांना भक्तीचा अधिकार आहे. भक्तीचा अधिकार हे जे विवेकवादी मूल्य आहे ते सर्वकालीन आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान संत साहित्य हे कालबाह्य कधीच नव्हतं, कधीच होऊ शकत नाही. आपण त्यातलं काय निवडायचंय, त्यातलं सत्व काय घ्यायचंय, त्यातलं मूल्य काय घ्यायचंय याची जर आपला विवेकवाद जागृत असेल तर वारकरी संप्रदाय हा सर्व काळ आपल्याला मार्गदर्शन देणारा आहे, तो कधीही कालबाह्य होणारा नाही असे माझे ठाम मत आहे. धन्यवाद सर. ओके, धन्यवाद सर. प्रश्नाची अतिशय समर्पक उत्तरं दिलीत त्याबद्दल धन्यवाद. एकूणच आपण संत साहित्य त्यातील विवेकवाद आणि मानवतावादाची उत्तम ओळख आपण करून दिलेली आहेत आमच्या विद्यार्थ्यांना. आज समाजामध्ये राहताना जगताना चांगलं वाईट विचार करणं म्हणजे विवेकी विचार करणं हे किती महत्वाचं आहे ते विद्यार्थ्यांच्या बरोबरच आम्हा सर्वांनाही आपण याची ओळख करून दिली. त्याबद्दल सर आपले मनपूर्वक धन्यवाद. यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य जे आमचे मार्गदर्शक आहेत आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष असणारे माननीय प्राचार्य डॉक्टर उदयसिंह माने पाटील सर यांचे प्रोत्साहन आम्हाला नेहमीच लाभत असते. तर आजही त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावं आणि आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करावं अशी मी त्यांना विनंती करते. माननीय प्राचार्य डॉक्टर उदयसिंह माने पाटील. नमस्कार. नमस्कार. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार या ध्येयाने प्रेरित होऊन ज्या महामानवांनी स्वामीकांत शिक्षण संस्थेची स्थापना केली ते शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजींच्या शिक्षण प्रसाराच्या कामामध्ये खंबीरपणे सदैव पाठीशी राहणाऱ्या संस्थामाता सुशीला देवी साळुंखे आणि त्याचबरोबर ज्यांच्या विचारांचा पगडा आणि आचारांचा पगडा बापूजींच्या वरती होता असे स्वामी विवेकानंद या संस्थेच्या आराध्य देवतांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो.
आणि आज शिवाजी विद्यापीठ अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आमच्या मराठी विभागाने आयोजित केलेला संत साहित्य विवेकवाद या कार्यशाळेसाठी उपलब्ध झालेले वेळात वेळ काढून खरं तर त्यांचं एकूण शेड्यूल जर बघितलं, त्यांची NCCची आवड वगैरे बघितली किंवा सगळंच एकूण त्यांचं शेड्यूल बघितलं तर बिझी असताना सुद्धा आमचे मित्रवर्य आणि संवेदन शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे आमचे सहकारी कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड यांनी वेळ दिला. मी अगदी मनापासून धन्यवाद देतो. जवळपास 1.5 तासापेक्षा जास्त असं विस्तृत असं त्यांनी व्याख्यान दिलेलं आहे. संत साहित्य आणि विवेक विचार खरं तर हे तरुणांच्यासाठी खरोखर अत्यंत उपयुक्त मौलिक आहेच. मी थोडस पुढे जाण्या अगोदर थोडस आपले जी शिवाजी विद्यापीठाची अग्रणी महाविद्यालय योजना जी आहे त्या योजनेविषयी थोडस मला सांगावंसं वाटतं. शिवाजी विद्यापीठालाही मला धन्यवाद द्यावेसे वाटतात. ही योजना आपण आपल्या विद्यापीठामध्ये राबवली गेलेली आहे. आता कोविडच्या पार्श्वभूमीवर आज आम्ही पहिलंच हे ऑनलाईन जे कार्यशाळा आयोजित केली ती खरोखर चांगल्या पद्धतीनं आयोजित केली. त्याबद्दल मी माझ्या मराठी विभाग BB पवार सर, त्याचबरोबर पवार मॅडम, विजया पवार मॅडम आणि टेक्नोसेवी हे असणारे आमचे सतीश व्यवहारे सर यांनाही धन्यवाद देतो. या अग्रणी विभागाचे जे कार्यशाळा ज्या होतात ते आपल्याला माहिती आहे आमचं होस्ट कॉलेज आणि आमच्या या महाविद्यालयावर जवळपास इतर 9 कॉलेजेस आहेत आणि एक प्रकारचा हा फॅकल्टी शेअरिंग प्रोग्राम असू द्या किंवा आपले विद्यार्थी इतर महाविद्यालयामध्ये पाठवणे, इतर 8-9 महाविद्यालयाचे विद्यार्थी आपल्या महाविद्यालयामध्ये आणणे आणि एक प्रकारचं शेअर इतकं सविस्तर खरोखर व्याख्यान दिलंय की समरी ह्याच्यामध्ये ब्रीफ मध्ये करणं मला खूप अवघड जात आहे. मी बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये हायलाइट करून ठेवल्या. माणसावर प्रेम करा, जीवसेवा हीच ईश्वर सेवा, अत्यंत अनेक मौलिक विचार याच्यामध्ये मांडले गेले. निश्चितपणे या आमच्या महाविद्यालयाच्या बरोबर इतर जी 9 कॉलेज आहेत त्याच्यामध्ये जे पार्टिसिपंट सहभागी झाले चांगलं सहभागित्व होतं. याच्यामध्ये फेसबुक आणि याचा काही काउंट झाला नाही पण इथं पार्टिसिपंटची संख्या 100 तर झालेलीच होती. एवढे सगळे पार्टिसिपंट होणे आणि एवढ्या 1.5 तासाच्या व्याख्यानानंतर क्वेश्चन आन्सर सेशन होणे हे ऑनलाईन वर्कशॉप इतक्या अशा पद्धतीने यशस्वी होईल याचा मला सुखद धक्का प्राचार्य बसलेला आहे. तर महेश गायकवाड सरांना मी खूप खूप मनापासून धन्यवाद देईन. मी पहिलंच त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे. खरं तर ते MSc असणारा आमचा सहकारी, आमचा मित्र हा एवढ्या साहित्यामध्ये पण एवढा गुरफटलेला आहे आणि एवढं त्याच्यावरती मौलिक विचार मांडतो ही खरंच त्याही पेक्षा आनंद देणारी गोष्ट आहे. पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. आणि जे पार्टिसिपंट याच्यामध्ये सहभागी झाले त्यांनाही त्यांचं महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत आणि शेवटपर्यंत त्यांनी आमचा हे काय म्हणूया आपण मौलिक विचार ऐकले, क्वेश्चन आन्सर सेशन मध्ये चांगले मौलिक प्रश्न विचारले, शंका निरसन करून घेतलं. मनस्वी आपल्याला सर्वांना धन्यवाद देऊन मी माझं प्राचार्य मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. अतिशय सुंदर असं आपण मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद मानते. आमचे दुसरे सहकारी त्यांचे जरा नेट प्रॉब्लेम असल्यामुळे आभाराचं काम सुद्धा मीच करत आहे. आजच्या या अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या अग्रणी विद्यापीठ योजनेअंतर्गत आज जे संत साहित्यातील विवेकवाद ही जी कार्यशाळा आपण आयोजित केली होती या कार्यशाळेतले आजचे असणारे प्रमुख वक्ते माननीय कॅप्टन डॉक्टर महेश गायकवाड सर यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं हे व्याख्यान दिलेलं आहे. संत साहित्यातील तत्वज्ञानाचं सार त्यांनी अगदी ओघवत्या भाषेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांना रुचेल पचेल अशा भाषेमध्ये सांगितलेलं आहे. त्याच्याबरोबरच असत विवेक आणि बुद्धी म्हणजे सत्सत विवेक बुद्धी ही आजच्या काळामध्ये किती जागृत असणं गरजेचं आहे हेही सरांनी या दरम्यान विशद केलं. अतिशय सुंदर व्याख्यान दिलं. त्याच्याबरोबरच आमच्या विद्यार्थ्यांना तर याचा अर्थ उमजलेलाच आहे पण त्याच्याबरोबर महाराष्ट्रातल्या इतर विद्यापीठातून महाराष्ट्राच्या बाहेरील इतर विद्यापीठातून जे काही संत साहित्याचे अभ्यासप्रेमी होते त्यांनीही इथं आपले प्रश्न विचारून त्यांचंही शंका निरसन आपण करून दिलं. या सर्वांसाठीच आपले मराठी विभागातर्फे आणि एकूणच महाविद्यालयातर्फे मनपूर्वक आभार व्यक्त करते.
यानंतर आपल्या महाविद्यालयाचे असणारे आदरणीय प्राचार्य डॉक्टर उदयसिंह माने पाटील सर यांच्या प्रेरणेनेच आज ही आम्ही कार्यशाळा घेतलेली होती. त्यांचं प्रेरणा, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला नेहमीच लाभत असतं. आजची ही कार्यशाळा संपन्न होण्यापाठीमागं त्यांचा बराचसा हातभार आहे. त्यामुळं मराठी विभागाच्या तर्फे मी त्यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच्याबरोबर सगळ्यात महत्वाचे आभार यांचे व्यक्त करायचे की ज्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन संत साहित्याच्या प्रती आपली आदरभाव व्यक्त करत उत्स्फूर्त असा प्रतिसाद आमच्या कार्यशाळेला दिलेला आहे. महाराष्ट्रातल्या विविध कॉलेजेसमधले विद्यार्थी तर सहभागी आहेतच, पण त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरील जवळजवळ 12 विद्यापीठांमधून सुद्धा बरेचसे लोक या कार्यशाळेमध्ये सहभागी झालेले आहेत. अगदी झूमची लिंक 100चं टार्गेट कंप्लीट झाल्यामुळे युट्यूब आणि फेसबुक या दोन्ही माध्यमावरची लिंक दिल्यामुळे तिथेही लोक जॉईन झालेले आहेत. सर्वांनी वेगवेगळ्या माध्यमातून हा कार्यक्रम ऐकला. आमच्या कार्यशाळेमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात. आपल्या उत्स्फूर्त अशा प्रतिक्रिया आम्हाला दिल्यात आणि आपल्या सहभागासाठी मराठी विभागातर्फे आमच्या महाविद्यालयाच्या तर्फे सर्व उपस्थितांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याच्यानंतर आमच्या महाविद्यालयाचे आमचे विभाग प्रमुख असणारे प्राध्यापक बी पवार सर यांनी उत्तम नियोजन केलं, उत्तम संयोजन केलं आणि त्यांच्याबरोबरच त्यांना सहाय्य करणारे प्राध्यापक डॉक्टर सतीश व्यवहारे सर यांनीही संपूर्ण तांत्रिक व्यवहार अतिशय व्यवस्थितरित्या सांभाळ आणि ही कार्यशाळा आम्हाला व्यवस्थितरित्या संपन्न करण्यासाठी साथ दिली. त्याबद्दल त्यांचेही अभिनंदन, आभार व्यक्त करते. त्याच्याबरोबरच इथं प्राध्यापक सुनील गुरव सर LBS कॉलेज सातारा इथले प्राध्यापक असणारे सुनील गुरव यांनी सुद्धा आम्हाला युट्यूब आणि फेसबुकची लिंक उपलब्ध करून दिली, तांत्रिक सहाय्य केलं. त्याबद्दल महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक गुरव सर यांचंही मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. त्याचबरोबर या कार्यशाळेसाठी आम्हाला जे सहाय्य करणारे आमच्या महाविद्यालयातील इतर सर्व प्राध्यापक वृंद आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या प्रिय विद्यार्थी बंधू भगिनी या सर्वांनी सुद्धा कार्यशाळेला उपस्थिती दर्शवली. नक्कीच त्यांच्यामध्ये हा विवेकवाद रुजेल असा आशावाद व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीनं अनावधानानं कोणाचं आभार व्यक्त करायचं राहिलं असेल तर त्यांचं पुनश्च एकदा आभार व्यक्त करते आणि अध्यक्षांच्या परवानगीनं आजची ही कार्यशाळा इथं संपन्न झाली असं मी जाहीर करते. धन्यवाद. फीडबॅक लिंक आपल्या ग्रुपवरती टाकलेली आहे. फीडबॅक लिंक भरल्यानंतर तुम्हाला सर्टिफिकेट लगेच प्राप्त होईल, पण 100ची मर्यादा असल्यामुळं आजच्या दिवशी फक्त 100च सर्टिफिकेट आपल्याला मिळणार आहेत. 2 दिवस ही लिंक चालू राहणार आहे, त्यामुळे आपण 2-3 दिवस ही लिंक चालू राहणार आहे. तेव्हा आपण आपला फीडबॅक फॉर्म भरा, आपलं मत तिथं नोंदवा आणि आपलं सर्टिफिकेट सर्वांना मिळेल याची खात्री. धन्यवाद. मॅडम